सोलापुरातले ख्यातनाम डॉक्टर न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांचं दुःखद निधन झालं. ते आमची सहभागी संस्था हिराचंद नेमचंद वाचनालयाचे सदस्य होते. आपण 1 मिनिट मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहूयात. ओम शांती. इंटॅक्ट सोलापूर चॅप्टर आणि हिराचंद नेमचंद वाचनालय या दोन्ही संस्थांच्या वतीने मी डॉक्टर सीमंतिनी चाफळकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन असतो. आपला जो वारसा आहे त्याचं नागरिकांच्या सहभागातून जतन संवर्धन करावं या उद्देशाने युनेस्कोनी जागतिक वारसा दिन साजरा करण्याची सुरुवात केली आणि नोव्हेंबरमध्ये जागतिक वारसा सप्ताह पण साजरा केला जातो. तर या दोन्ही दिवशी नागरिकांना वारसा म्हणजे काय आणि तो कसा आपण सांभाळू शकतो, त्याचं महत्त्व काय या विषयावरती काहीतरी प्रबोधन करावं असा इंटॅक्ट सोलापूरचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. दरवर्षी आम्ही ते वेगवेगळे हेरिटेज वॉक्स आणि इतर काही उपक्रम याच्यामधून करत असतो. सोलापूरचे सुप्रसिद्ध शिलालेख अभ्यासक आणि संशोधक आनंद कुंभार यांचा इंटॅक्ट सोलापूर चॅप्टरशी सुरुवातीपासूनच खूप चांगला संबंध राहिलेला आहे. तर त्यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एखादं व्याख्यान दरवर्षी करावं असं आमच्या मनात खूप दिवसांपासून होतं, पण काही ना काही कारणांमुळे ते घडून आलं नाही. पण यावर्षीपासून आपण ही सुरुवात करत आहोत आणि याचा मला निश्चितच खूप आनंद होतो. तर आनंद कुंभार स्मृती व्याख्यानाच्या या पहिल्या सत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि अगदी सुरुवातीलाच आनंद कुंभारांवरती एक शॉर्ट फिल्म आर्किटेक्ट अमोल चाफळकर यांनी केलेली आहे. याचा एक छोटासा भाग, कारण ही फिल्म आहे ती 45 मिनिटांची आहे आणि ती यूट्यूबवरती उपलब्ध आहे. तर याचा एक छोटासा भाग आपण आता पाहणार आहोत. तो 5 ते 6 मिनिटाचा आहे. त्याच्यातून आनंद कुंभारांचं व्यक्तिमत्व थोडंसं आपल्याला त्याच्याबद्दल ओळख होईल. तर ही फिल्म आपण सुरुवातीला पाहूयात आणि मग त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करू. लाईट्स आपल्याला मागून बंद करायला लागतील. तेव्हा मी आर्मीतून परत आलो आणि हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये मी पुस्तक वाचण्यासाठी लायब्ररी लावली आणि इतर लोकांसारखंच मी ललित वाङ्मय वाचायला सुरुवात केली. पण एकदा काय झालं की विदर्भ संशोधन मंडळाचे वार्षिकाचे अंक माझ्या हाती पडले. त्या अंकातले लेख वाचताना मी अक्षरशः भारावून गेलो. ते संशोधन क्षेत्र, विद्यार्थी संशोधन क्षेत्र काय आहे, कसे शोध लागतात, त्याचं विश्लेषण कसं करतात या बाबतीत मी अक्षरशः मोहून गेलो. विशेषतः महामहोपाध्याय निराशींचे लेख वगैरे वाचल्यानंतर ते प्राचीन नाण्यावर आणि शिलालेखावर ताम्रपटावर लेख लिहायचे. अमुक ताम्रपट नागर मारताना सापडलं किंवा एखादा शिलालेख रस्त्यावर काम चालू असताना जमिनीत सापडलं, असं ते त्यांच्या लेखात वर्णन करायचे आणि संपूर्ण वाचन करून त्याचा संपूर्ण इतिहास मांडायचे आणि त्या लेखामुळे इतिहासामध्ये नवीन भर काय केलेली हे सांगायचे त्याच्या लेखावर.
वाचल्यानंतर मला वाटलं की ह्यांनाच कसं सापडतं, मला का सापडत नाही. त्यानंतर मी माझ्या विभागामध्ये त्या प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि सांगायला आनंद वाटतोय की मला बरेचसे लेख माझ्या संशोधनामध्ये मिळाले. मी सोलापूर जिल्ह्यातल्या 4 तालुक्याची सर्वे केलं. अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि मोहोळ तालुका, विलेज टू विलेज सर्वे केला. मंदिर, मशीद, पंचायतीचे समोर मांडलेले काही शिल्प, तुमचे देशीजवळ मांडलेले शिल्प किंवा गावाबाहेर गावात तिकडे पडलेले सर्व मी व्यवस्थित माझ्या दृष्टिकोनातून पाहिलं. आणि मला त्यावेळेला बरेचसे शिलालेख आढळून आले. शिलालेख आढळून आल्यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की याच्यातली प्रसिद्धी किती आहे, अप्रसिद्धी किती आहे, मला काहीच माहित नव्हतं. नवीनच होत आहे. तुम्ही पुण्याला गृहकर्त्यांशी संपर्क साधला, लाभांशी संपर्क साधला, तर त्यांनी मला मार्गदर्शन केलं की अमुक तुम्ही पुस्तकं वाचा, अमुक मासिक असा, म्हणजे सगळं इंडियाची मासिक वगैरे, त्याच्यामधून लिस्ट वगैरे प्रसिद्धी झालेलं असते. तर एकंदरीत मला असं आढळून आलं हे सर्व पाहिल्यानंतर की सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः संशोधनाचं काम झालेलं नाही. आणि जे काही झालेलं आहे ब्रिटिशांच्या काळापासून जे सहदृष्टी स्पर्धा सुरू त्यांच्यावर काम झालेलं आहे. उदाहरणार्थ वेळापूर, पंढरपूर अशा ठिकाणी ते सहज दिसतात, त्याच्यावर काम झालेलं आहे, प्रसिद्धी झालेली आहे. आणि मी हे खेडेगावी हिंडताना मला दिसायला लागले आणि हे सगळं प्रकाशित असं दिसून आलं मला. मग मी त्याला छाप येण्याचं पद्धतशीर गृहाकडून भारत संशोधन मंडळामध्ये जाऊन शिकून घेतलं. आणि त्यांनी मला व्यवस्थितपणे शिकवलं छाप वगैरे कसे घेतात. आणि मी स्वतंत्रपणे रविवारी, शनिवारी, सुट्टे दिवशी ज्या ज्या ठिकाणी मी पाहून ठेवले होते शिलालेख, तिथे जाऊन त्याचे ठसे घेतले. आणि पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला की ही भाषा आणि लिपी अद्भुत आहे, आपल्याला त्यातलं काही समजत नाही. पण पुन्हा आपल्याला अनेक पुस्तके वाचावी लागतील, लिपीचा परिचय करून घ्यावा लागेल. पण त्यासाठी मला काही पुस्तकं वाचावी लागली. तसं करून सुद्धा मला फक्त प्राचीन नागरी लिपी थोडं वाचता येऊ लागलं. फारसं अवघड नसतं, पण सरावाने होतं. पण इतर भाषातले म्हणजे कन्नड, पर्शियन, उर्दू, अरबी या भाषेतल्या लिप्या मला आवडत नाही आणि अजून सुद्धा चांगल्या प्रकारे घेता असत नाही. तर शेवटी सगळं छाप गोळा केल्यानंतर प्रश्न निर्माण झाला का त्याचं वाचून इतिहास कसं बाहेर काढायचा. मग मी धारवाडच्या कर्नाटक युनिव्हर्सिटीच्या प्राचीन इतिहास आणि पुराणलेख या विभागाशी संपर्क साधला. आणि ते त्याचे मुख्यस्थ होते श्रीनिवास रित्ती, त्यांना जाऊन मी भेटलो. म्हणलं असं असं मी माझ्या जिल्ह्यात काम केलेलं आहे आणि त्याचं वाचन वगैरे करून दिलं तर मला माझे लेख प्रसिद्ध करता येतील. ते तयार झाले आनंदाने. ते वाचन करताना रित्ती सारखं वाटायला इतकी भरपूर ऐतिहासिक महत्वाची माहिती अजून बाहेर पडायला लागलेली आहे. तर हे असं बाहेर होऊन उपयोग नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने मराठीमध्ये वेगळं प्रसिद्ध करा म्हणले. अतिशय महत्वाची दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासामध्ये नवीन प्रकरण लिहिता येतील अशी माहिती यातून बाहेर यायला लागली. आपण एक पुस्तक बनवलं. त्याने धाडस करून स्वतः 30-35 वेळा खर्च केले आणि त्याने एक नवीन प्रकाशन संस्था काढली यासाठी, श्रीहरी प्रकाशन संस्थाकडून त्याचं हे पहिलं प्रकाशन आणि त्यानंतर उरलेली पुस्तकं निघालेली आहेत त्याची. ह्याच्यामध्ये फक्त कन्नड शिलालेख त्याने समावेश केलेले आहे. अगदी कल्याण चालुक्यापासून ते कलशुरी, यादव अशा सर्व लोकांचे आहेत. प्रत्यक्ष काही ना काही तुम्हाला नवीन माहिती त्या समजा टाकून जात. आता प्रश्न निर्माण झाला, हे झाले कन्नड शिलालेखाचे बाबत. आणि मी जे संशोधन केलं होतं मराठी आणि संस्कृत शिलालेख नागरीमध्ये, आणि मी गेलो वेळी काही लेख प्रसिद्ध केले होते काही लर्नर जर्नल्स म्हणून. मग ते जर्नल म्हणूनच कसे राहावे
मग त्याचं एखादं पुस्तक काढा. मग त्या साहित्य संस्कृती मंडळाची ही योजना होती की नवलेखक अनुदान आणि त्यांचं पुस्तक प्रसिद्ध करायचं. मग ते पुस्तक 1988 साली प्रसिद्ध झालं आहे. संशोधन करणं प्रसिद्ध झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात त्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला. यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार म्हणून साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार आणि त्यांनी ह्याला पुरस्कार. संशोधन तरंग या पुस्तकामध्ये एकंदर 25 लेख आहेत. त्या 25 लेखांचा स्वरूप कोरीव लेख आणि कोरीव लेखावर आधारित लेख असं याचं स्वरूप आहे. या चित्रफितीतून आपल्याला एक थोडक्यात ओळख आनंद कुंभार सरांच्या व्यक्तिमत्वाची झाली असेल. त्याबरोबरच इंटॅक्ट सोलापूर 2012 आम्ही सुरुवात केली या संस्थेची. त्याच्याही आधीपासून हा त्यांच्याबरोबरचा ऋणानुबंध आहे. कारण ह्या फिल्मची निर्मिती मला वाटतं 2008 वगैरे या सुमाराला झाली होती. तर सरांबरोबर फिरत असताना किंवा त्यांच्या सोबतच्या आमच्या सहवासामध्ये त्यांचे जे काही आस्थेचे जे विषय होते, भारतीय पुरातत्व, वारसा, त्याच्यानंतर इतिहास संशोधन, या सगळ्यामध्ये थोडं थोडं आमचंही प्रबोधन होत होतं. आणि त्याच सगळ्या गोष्टींचा पुढे जाऊन इंटॅक्ट सोलापूर ही संस्था स्थापन करण्यामध्ये त्याचा परिणाम झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं आठवतंय, मी आता थोडंसं त्यांच्या स्मृतींना उजाळा देते, या माझ्या छोट्याशा आठवणी सांगते. त्याच्यात काही फोटो पण आपण त्यांचे बघणार आहोत की इंटॅक्ट सोलापूर बरोबर ते कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने आमच्याबरोबर होते. कारण जेव्हा सुरू झालं तेव्हा ते आमचे मार्गदर्शक होते. आणि मला असं आठवतं की आमच्या पहिल्या कार्यक्रमात सुद्धा देगलूरकर सर आले होते पुण्याहून आणि आम्ही किल्ला फेरीचं आयोजन केलं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा कुंभार सरांनी आम्हाला किल्ल्याबद्दलची बरीच माहिती सांगितली होती. इथे काही फोटो आहेत जे वेगवेगळ्या आमच्या ज्याला आपण वारसा फेरी म्हणतो. आता ही मल्लिकार्जुन मंदिरमध्ये आम्ही घेतलेली वारसा फेरी होती. आणि त्यावेळेला कुंभार सरांना सोलापूर विद्यापीठाने जीवनगौरव नुकताच जाहीर केला होता. आणि त्यानिमित्त आम्ही आमच्या सगळ्या वारसाप्रेमींच्या वतीनं त्यांचा एक छोटासा सत्कार केला होता. तेव्हाचा हा फोटो आहे. आणि त्यावेळेला ते खूप छान बोलले पण होते. आता वेळेअभावी आपण ते ऐकणार नाही आहोत. त्याच्यानंतर आम्ही एक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी एक कार्यशाळा घेतली होती. कारण माध्यमांच्या प्रतिनिधींना वारसा काय हे कळावं आणि त्यांनी त्याचं जे वार्तांकन करायचं त्याच्याबद्दल ते कसं करावं याच्याबद्दलची थोडी माहिती त्यांना व्हावी म्हणून. तर या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी सुद्धा कुंभार सर आले होते आणि नंतर दिवसभर ते थांबले होते. त्यांनी एक सत्र पण त्यामध्ये घेतलेलं होतं. त्याच्यानंतर सोलापुरातल्या ज्या वेगवेगळ्या वास्तू आहेत, ज्यांच्याकडे म्हणजे वारसा वास्तू आहेत पण त्यांच्याकडे त्या पद्धतीने कधी बघितलं गेलं नाही, तर सुरुवातीपासूनच आमचा असा प्रयत्न राहिला की या वारसा वास्तूंना आपण भेटी देऊयात आणि त्यांचं महत्त्व हळूहळू आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवूयात. तर अशीच ही युरोपियन सिमेट्री ही आपल्या सोलापुरातली एक खूप दुर्लक्षित जागा आहे. जे महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा जो परिसर आहे त्याच्या बाजूला आहे हे. तर त्या युरोपियन सिमेट्रीमध्ये एक छोटंसं हे एक वास्तू आहे आणि त्याच्याबरोबर त्या वेळेला काढलेला हे छायाचित्र आहे. त्याच्यानंतर सोलापुरातले प्रख्यात संग्राहक किरण जोशी जे मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे ज्या आपल्या पोथ्या असतात त्यांचा संग्रह करतात, तर त्या संग्रहाला आम्ही भेट दिली होती. आणि तेव्हा सुद्धा कुंभार सर आमच्याबरोबर तिथे आले होते आणि त्यांनी त्या सगळ्या मॅन्युस्क्रिप्ट्स बघून पण त्यांनी बरंच आम्हाला विवेचन करून सांगितलं होतं. पुढे जाऊया. नाही, नको, ही फिल्म नको बघायला. तर अशा पद्धतीने कुंभार सरांचं म्हणजे हे अगदीच प्रातिनिधिक काही छायाचित्र होती. पण मला आठवतंय तसं इंटॅक्ट सोलापूरच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांना रस असायचा आणि ते त्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं आणि ते त्याच्यात सहभागी व्हायचे. जेव्हा शक्य असेल तेव्हा बोलायचे सगळ्यांशी. तर हे सुरू होतं.
नंतर मी सोलापूरचा अभ्यास करत होते त्या वेळेला सुद्धा मी त्यांच्याशी अनेक वेळेला संवाद साधला आणि खूपच महत्त्वाची मोलाची माहिती अशी त्यांच्याकडून मला मिळाली. आणि दुसरं म्हणजे आपले इंटॅक्टचे सदस्य नितीन आणवेकर यांना पण त्यांनी बरीच वर्ष मार्गदर्शन करून एक पुढे जाणारा एक हे तयार केला. म्हणजे जरी मला असं वाटतं की आत्ता ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी त्यांचं शिष्य तयार केलं आणि त्याच्यातून त्या क्षेत्रामध्ये काहीतरी काम सोलापूरमध्ये होत राहील याची पण त्यांनी काळजी घेतली. तर अशा आनंद कुंभार यांच्या स्मृतीनिमित्त आम्ही हे जे पहिलं व्याख्यान सत्र आज आयोजित केलेलं आहे त्या मागची ही पार्श्वभूमी आहे असं मला म्हणायचं. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. इंटॅक्ट सोलापूर चॅप्टरचे समन्वयक डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी आजचे आपले वक्ते डॉक्टर सूरज पंडित यांना सोबत घेऊन यावं. सहसमन्वयिका श्वेता कोठावळे यांना पण मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. तसेच हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीनं त्यांचे कार्यकारिणी सदस्य मोहन सोहनी यांनी व्यासपीठावरती यावं. सोहनी काकांचं हे वैशिष्ट्य म्हणजे एक विशेष ते आज आपल्याबरोबर आहे त्याचा मला खूप आनंद होतो, कारण ते कुंभार सरांचे अगदी सख्खे मित्र होते आणि जवळजवळ रोज ते एकमेकांना भेटायचे आणि सोबत ते वाचनालयामध्ये यायचे आणि वाचनालयामध्ये पण पुस्तकं वाचणे किंवा एकमेकांना दाखवणे. त्याच्यानंतर हिंदी चित्रपट संगीत, हिंदी चित्रपटांच्या आणि चित्रपट संगीत आणि शास्त्रीय संगीत या सगळ्यांमध्ये त्या दोघांनाही सारखाच रस होता आणि त्यातून त्यांची मैत्री हे होत गेली, फुलत गेली. हो हो. त्याबरोबरच काही आनंद कुंभार यांचे चिरंजीव श्री रविशंकर कुंभार यांना पण मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. कुंभार कुटुंबियांचं अजून एक वैशिष्ट्य मी आजच्या आपल्या वक्त्यांना सांगू इच्छिते की कुंभार सरांचा खूप मोठा ऐतिहासिक म्हणजे इतिहास संशोधन आणि त्याच्याबरोबर म्हणजे त्यासारख्या सगळ्या विषयांमधला एक मोठा पुस्तकांचा संग्रह होता, ग्रंथसंग्रह होता. तर त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तो संपूर्ण ग्रंथसंग्रह हिराचंद नेमचंद वाचनालयाला भेट दिला आणि आता हिराचंद नेमचंद वाचनालयात कुंभार सरांच्या नावाचं एक दालन आहे जिथं त्यांचा हा सगळा ग्रंथसंग्रह सर्वसामान्य वाचकांना आणि संशोधकांना उपलब्ध होत आहे. तर ही एक मोठी गोष्ट आणि काही मला वाटतं त्यातली काही पुस्तकं त्यांनी सोलापूरच्या विद्यापीठाला पण दिलेली आहेत आणि तिथं पण तो विद्यार्थ्यांच्या कामाला तो संग्रह येतो आहे. तर हे कुंभार सरांच्या कुटुंबियांचं म्हणजे त्यांनी जे संस्कार त्यांच्या कुटुंबियांवरती केले त्यातूनही ते पुढे सुरू राहिलेलं आहे. तर मी सर्व मान्यवरांना आता विनंती करते की त्यांनी कैलासाचे आनंद कुंभार यांच्या प्रतिमेला सुमनांजली अर्पण करावी. यानंतर प्रास्ताविकासाठी मी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर इंटॅक्ट सोलापूर चॅप्टरचे समन्वयक यांना आमंत्रित करते. नमस्कार, शुभ संध्या.
आजच्या या कैलासवासी आनंद कुंभार स्मृती व्याख्यान सत्राच्या प्रसंगी सर्वप्रथम कैलासवासी आनंदजी कुंभार यांना आदरांजली अर्पण करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहोत, थोर इतिहास संशोधक अभ्यासक तसेच साठे महाविद्यालय मुंबईचे उपप्राचार्य डॉक्टर सूरज पंडित, ज्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे अशा हिराचंद नेमचंद वाचनालयाचे पदाधिकारी डॉक्टर कामतकर सर, सोनी सर, त्याचबरोबर कुंभार कुटुंबीय म्हणून त्यांचे चिरंजीव उपस्थित आहेत आणि इंटॅकचे माझे सहकारी सहसमन्वयिका आर्किटेक्ट श्वेता कोठावळे मॅडम, आणि ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांनी अनेक दिवस याचा विचार केला अशा आर्किटेक्ट सीमंतिनी चाफळकर मॅडम, आणि उपस्थित सर्व समोर इतिहासप्रेमी बंधू भगिनींनो. कल्पना आहे की कुठलं ना कुठलं औचित्य लागतं की जेणेकरून अशा गंभीर विषयाची एक प्रकारे सार्वत्रिक आणि एकत्रितरित्या चर्चा होण्याची आवश्यकता असते. औचित्याच्या अनुषंगानं केलेली चर्चा आपल्याला एक प्रकारे गंभीर बनवून पुढे जाऊन त्या विषयाचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने मदत करत असते. काळाच्या अनंत प्रवाहामध्ये आपल्याला कल्पना आहे की अनेक स्थित्यंतर प्रत्यंतर होत जातात. व्यक्ती, त्याचे कार्य, त्याचे विचार, त्याच्यातून झालेली निर्मिती, या सगळ्यातून जे काही साकल्य उरतं त्याला आपण एक प्रकारचा वारसा म्हणायला हरकत नाही. आपल्याला वारशाचे तर प्रकार माहीतच आहेत, त्याचा अधिक अभ्यास आपले वक्ते सांगतीलच. नैसर्गिक वारसा असेल, आपल्याला ज्ञात असलेल्या दृश्य आणि अदृश्य, मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे वारसा असतील, या सगळ्या वारसाच्या अनुषंगानं त्याचा अभ्यास होणं, त्याचं जतन आणि संवर्धन होणं आणि आजच्या काळामध्ये वर्तमान स्थितीत त्याची असणारी उपयुक्तता, या दृष्टीनं युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज डे हा एक प्रकारे साजरा करण्याचं 1982 साली ठरवलं. आणि अर्थातच 83 सालीपासून हा सगळा वर्ल्ड हेरिटेज डे, जागतिक वारसा दिन आपण साजरा करू लागलो. एका विषयाला अनुसरून असणारी संस्था, वारसा जतन संवर्धन या अनुषंगाने असणारी संस्था म्हणून इंटॅक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज, ही संस्था सोलापूरमध्ये गेले 10हून अधिक वर्ष कार्यरत आहे. 1984 साली साधारणतः 40 वर्षापूर्वी नवी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना झाली आणि स्वाभाविकरित्या जनसामान्यांमध्ये वारशाचं महत्त्व, जतन संवर्धन, वारंवार हे शब्द आपण वापरत आहोत, यासाठी ही कार्य करणारी संस्था आहे. ज्या पद्धतीनं वर्षभर विविध कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करत असतो, स्पर्धा असतील, वेगवेगळे प्रकल्प असतील, लिस्टिंग, डॉक्युमेंटेशनसारखं काम असेल, या सगळ्याच्या माध्यमातून ही संस्था सोलापुरामध्ये अत्यंत कार्यक्षमपणाने कार्य करत आहे. जशा स्पर्धा उपक्रमाबाबत मी बोललो, तर एक प्रामुख्यानं गेल्या 2 वर्षामध्ये मोठं काम जे आमच्या संस्थेनं या स्थानिक पातळीवर केलेलं आहे. सोलापूर शहरातील साधारणतः 200हून अधिक मॉन्युमेंट्स, ज्याला आपण इमारती, वास्तू म्हणू, अशांचं लिस्टिंग, डॉक्युमेंटेशन एक अत्यंत सुयोग्य शास्त्रीय पद्धतीनं केलेलं आहे आणि त्याचं एक दस्तऐवजीकरण, एक चांगल्या पद्धतीचं एक हिस्टॉरिकल डॉक्युमेंटेशन या निमित्तानं झालेलं आहे. जसं आता आपण म्हटलं की 18 एप्रिलला आपण जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं कैलासवासी आनंदजी कुंभार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी आम्ही हे व्याख्यान सत्र घेणार आहोत. अर्थातच वर्षभर चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या बाबतीत आपल्याला आम्ही संपर्कात राहत असतो, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो. परंतु पुनश्च आजच्या या औचित्याच्या निमित्तानं आपण या वारसा जतन संवर्धन, त्याचा प्रचार प्रसार, वर्तमानात त्याची असणारी आवश्यकता आणि भविष्यामध्ये त्याची असणारी उपयुक्तता, या दृष्टीनं आपण परत एकदा गंभीर होऊयात असं या प्रसंगी आमच्या वतीनं मी आपल्यासमोर आवाहन करतो आणि हे छोटंसं प्रास्ताविक थांबवतो आणि वक्त्यांचं पुनश्च संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. धन्यवाद. आपले आजचे वक्ते डॉक्टर सूरज पंडित यांचा मी थोडक्यात परिचय करून देते, कारण अर्थातच त्यांचं खूप मोठं काम या विषयामध्ये आहे. सध्या ते साठे कॉलेज इथं प्राचीन भारतीय संस्कृती आणि बुद्धिस्ट स्टडीज या विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि प्राध्यापक आहेत. तसंच ते साठे कॉलेजचे उपप्राचार्यही आहेत.
त्यांनी त्यांचा संशोधन प्रबंध कान्हेरी केव्स या विषयावरती पूर्ण केला. डॉक्टर AP जामखेडकर प्रख्यात इतिहास संशोधक त्यांचे मार्गदर्शक होते. मुंबई विद्यापीठामध्ये हा प्रबंध सादर केला गेला. तसंच त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. कोकणामधली जी प्राचीन वारसास्थळं आहेत, सोपारा, कल्याण, चौल आणि मुंबई, या सगळ्या ठिकाणी त्यांनी हे संशोधन प्रकल्प केलेले आहेत. आणि त्यांच्या या मुंबई विभागातील संशोधनामुळेच युनेस्कोतर्फे युनेस्कोतर्फे प्रकाशित होणाऱ्या आर्किटेक्चर, मॉन्युमेंट्स अँड अर्बॅनिझम ऑन सिल्क रोड्स या एका पब्लिकेशनमध्ये एक प्रबंध लिहिण्याचं त्यांना आमंत्रणही मिळालेलं आहे. त्यांनी भारत सरकार तसेच ओरिसा राज्य सरकार, महाराष्ट्राचं राज्य सरकार यांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. अजंठा, शिशुपालगड, बोधगया इत्यादी ठिकाणी चालणाऱ्या संवर्धन प्रकल्पांवरती, आणि त्यांचे 10पेक्षा जास्त पुस्तकं आणि 90पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स प्रकाशित झालेले आहेत. त्यांचा मुख्य म्हणजे त्यांच्या इंटरेस्टचा मुख्य विषय हा कलेचा इतिहास, नागरी पुरातत्व, वारसा, पर्यटन आणि बुद्धिस्ट स्टडीज यामध्ये आहे. आणि सध्या ते डॉक्टर पामा काणे संशोधन संस्था, एशियाटिक सोसायटी मुंबई इथं संचालक म्हणून काम करतात. तसंच तिथल्या अनेक डॉक्टरल स्टुडंट्स ते मार्गदर्शक आहेत. आणि या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अध्यापनाबरोबरच संशोधन प्रकल्पांसाठी मार्गदर्शक ही त्यांची महत्त्वाची ओळख आहे. तर त्यांच्यासारखा अत्यंत विद्वान आणि या विषयामध्ये खूप मोलाचं काम करणारी व्यक्ती आज आम्हाला इथे या आनंद कुंभार स्मृती व्याख्यानाच्या पहिल्या सत्रासाठी लाभली याचा आम्हाला निश्चितच आनंद होतो. आणि मी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सूरज पंडित सर यांचा सत्कार करावा. आम्ही त्यांना एक फाईल भेट देतोय आणि ही फाईल सोलापूर साडीपासून इंटॅक्ट सोलापूरनी तयार केलेली आहे. त्याचा त्यांना निश्चितच त्यांचे पेपर्स वगैरे ठेवायला उपयोग होईल. पण याच्यामध्ये आमची भावना अशी आहे की सोलापुरात बनणाऱ्या ज्या हातमागावरच्या साड्या असतात त्याचा काहीतरी वेगळ्या प्रकारे उपयोग व्हावा. तसंच सोलापूरची बॅग पण आपण त्यांना देतोय. यानंतर मोहन सोनी काका यांचा सत्कार श्वेता कोठावळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि कुंभार कुटुंबियांच्या वतीने इथे उपस्थित असलेले रविशंकर कुंभार यांचा सत्कार डॉक्टर नरेंद्र काटीकर सर करतील. या छोट्याशा औपचारिक कार्यक्रमानंतर आता आपण मुख्य व्याख्यानाकडे वळूयात. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावं. आणि पंडित सरांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. आज कैलासवासी आनंदजी कुंभार सरांच्या स्मृती
व्याख्यानासाठी मला तुम्ही बोलावलं, हा माझा बहुमान आहे. याचं कारण कुंभार सरांची माझी भेट दोनदाच झाली होती. मी फार लहान आहे त्यांच्यापेक्षा, वयाने, अधिकाराने, ज्ञानाने, सगळ्यांनीच. परंतु एक माणूस आपल्या इच्छाशक्तीच्या बळावरती काय करू शकतो हे एक आदर्श उदाहरण आहे. देगलूरकर सर, जामखेडकर सर यांचा त्यांचा अगदीच चांगला परिचय होता. देगलूरकर सर सांगायचे की हे तुमचे प्रेरणास्थान आहे, आम्ही तुम्हाला शिकवलं आहे, परंतु ह्यांच्याकडे बघून तुम्ही हे शिकलं पाहिजे की फील्ड वर्क कसं करावं. बरेच वेळा असं होतं की जे ट्रेंड आर्किओलॉजिस्ट आहेत, त्यांनी पूर्ण आर्किओलॉजीचं यथोचित शिक्षण घेतलेलं आहे, ते फील्डवर्कला जातात आणि त्यांच्या इंटरेस्टच्या गोष्टी गोळा करून घेऊन येतात. म्हणजे आता मला समजा कलेचा इतिहास आवडतो, तर मी तिकडे जाणार, मंदिरं आहेत का, लेणी आहेत का, मूर्ती आहेत का हे बघणार. तिकडे पलीकडे एखादा शिलालेख असेल किंवा एखादी अश्मयुगीन त्या काही एखादं स्थळ असेल तर ते बघणार सुद्धा नाही. असं कुंभार सरांनी केलेलं आहे. ही जी पॅशन आहे, हे जे आतून येणारी ती जी ओढ आहे, ती खूप महत्त्वाची आहे. त्यांनी सर्वेक्षण करताना सगळ्याच गोष्टी बघितल्या. त्यांनी असं नाही म्हटलं की मी शिलालेख बघणार आहे, मग मी शिलालेखच बघतो, तिकडे जाऊ दे ना, दुसरं काय एखादं मंदिर आहे, आपल्याला काय करायचं, हा विचार त्यांनी कधी केला. आणि म्हणून देगलूरकर सर आम्हाला नेहमी सांगायचे की फील्डवर्क करायचं असेल ना तर अशी जिद्द पाहिजे, अशी आतमध्ये आग लागलेली पाहिजे की तुम्ही फील्डवरती गेल्यानंतर जे आणि गोष्टी दिसल्या पाहिजे. आणि म्हणून मी आज हा विषय व्याख्यानाचा निवडताना, जेव्हा आपले इंटॅकचे सोलापूर चॅप्टरचे पदाधिकारी आणि विशेषतः काटीकर सर यांनी विचारणा केली, तेव्हा मी म्हटलं की म्हणजे वास्तविक नेहमी मला बोलायला बोलवतात तेव्हा बौद्ध लेणी किंवा कान्हेरी केव्ज या विषयावरती बोलवतात. मी सरांना विनंती केली की मी हा विषय मांडला तर चालेल का. आणि ह्याची पुन्हा दोन कारणं आहेत की हा विषय निवडण्यामागे. एक तर इंटॅक सारखी संस्था ज्या हिरिरीने सोलापुरामध्ये काम करते आहे, म्हणजे अशी फार कमी शहरं आहेत की जिथे हेरिटेज लिस्टिंग झालेलं आहे, त्याचं ऑफिशियल डॉक्युमेंट तयार आहे की आमच्याकडे एवढी एवढी वारसा काय स्थळं, इमारती, आपण जे काय म्हणू ते आहे. आणि हे फार मोठं यश आहे की 12, 13, 14 वर्षांमध्ये संस्थेच्या माध्यमातून हे करणं. आणि त्याच्यासाठी फार मोठी पूर्वपीठिका लागते. असं एक दिवसात संस्था उभी केली आणि सगळे कामाला लागले असं होत नाही. आधी जमिनीची चांगली मशागत केली तरच पुढे सगळं पीक चांगलं येतं. त्यामुळे नागरी वारसा याविषयी बोलावं आणि सोलापुरात बोलावं हा विचार मी मांडला. सोलापुरातनं बोलावणं यावं लागतं. म्हणजे असं नाही आहे की मी ठरवलं मला सोलापुरात जायचं आहे, येता येत नाही, कारण ही देवभूमी आहे आणि तिथे तुमची मर्जी चालत नाही. त्यामुळे मी जे काय मुंबईच्या संदर्भात, नागरी वारशाच्या संदर्भात काम केलं, आमच्या पूर्वसुरींकडून जे शिकलो, डॉक्टर जामखेडकर आहेत किंवा त्या काळी फिरोजा गोदरेज काम करत होत्या, त्या फार ॲक्टिव्ह होत्या पूर्वी, आता त्या थकल्या वयामानाने. आभानरेन लांबा त्यांच्याबरोबर होत्या किंवा इतरही कन्झर्वेशन आर्किटेक्ट आहेत किंवा काही लॉयर आहेत जे एकत्र येऊन काम करतायत. त्यांच्याकडनं मला जे शिकायला मिळालं त्याच्या एक पाऊल पुढे जाण्याचा एक पुरातत्वज्ञ म्हणून मी प्रयत्न केला आणि गुरूंच्या आशीर्वादाने आणि देवाच्या मर्जीने त्याला प्रचंड यश आलं. त्यामुळे हा विचार सोलापुरात मांडावा म्हणून
मी हा विषय निवडला. अर्थात माझ्या या प्रस्तुतीकरणाचे 2 भाग आहेत. एक जनरल आहे, नागरी वारसा, त्याच्यातल्या अडचणी, आणि मग त्याच्या पुढे आपल्याला काय काय करता येऊ शकतं हा एक थिओरिटिकल भाग आहे, जो आता अनेक वर्ष आपण त्याच्यात काम करतोय, अनेकांना त्याची थोडीफार जाण असते. आणि त्याचा दुसरा जो एक भाग आहे ज्याच्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे की आम्ही मुंबईत काय केलं. प्रत्येक शहराला एक इतिहास असतो. बरेच वेळा, आता मी मुंबईचा आहे त्यामुळे आमच्याकडे ना भूतकाळात, म्हणजे मुंबईला 2च काळ असतात असं पु ल देशपांडेंनी म्हटलंय की वर्तमान आणि भविष्य. मुंबईला भूतकाळ माहितीच नसतं. त्यामुळे इतिहासात रमणं किंवा इतिहास समजून घेणं हे आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये खूपच कमी झालंय. मुंबईत तर ते आधीच कमी होतं, इतरही शहरांमध्ये आता ते हळूहळू कमी व्हायला लागले. नागरीकरणाची प्रक्रिया इतक्या जोमात चालू आहे, म्हणजे घड्याळ मनगटावर आहे का मानगुटीवर आहे हेच कळत नाही आपल्याला, अशी परिस्थिती आलेली आहे. ती सार्वत्रिक आहे. आता त्याला काय जगाबरोबर चालायचं म्हणजे करायला लागतं. पण त्यातही अनेक जण विचारतात काय ते इतिहासात आता ते गडे मुर्दे उखाडायचे, ते आहेत 10 बिल्डिंग आहेत, काय करायचं काय. तर त्याच्यावरती आपण काय व्याख्यानमाला ठेवू शकतो की इतिहास वारसा का जपायला पाहिजे. पण पुन्हा पु ल देशपांडे माझे भयंकर लाडके लेखक आहेत, ते म्हणतात इतिहास का शिकायचा. त्यांच्या एका व्यक्तिचित्राच्या तोंडी त्यांनी हे सांगितलं की का शिकायला हवा. दुर्दैवाने वेळ येते तेव्हा दरवेळी मुठी वळतातच असं नाही, पण वेळ आली तर नक्की वळतील हा स्वाभिमान इतिहासात मिळतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी, माझं शहर, माझं राष्ट्र, हे सगळं आज त्या पायावरती उभं आहे. मला जर भूतकाळ नसता, मला जर आई वडील नसते तर मी जन्मालाच आलो नसतो. ही साधी भावना आपण विसरतो. हा वारसा कुठून येतो? आई वडिलांकडून, त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून, म्हणजे आजी आजोबांकडून, पणजोबांकडून, पिढ्यानुपिढ्या आपल्याकडे तो येणारा वारसा आहे. तो नुसता दगडमाती चुन्याचा नाही आहे. त्याच्यामध्ये एक विचार आहे, त्याच्यामध्ये एक भावना आहे, त्याच्यामध्ये एक संस्कृती आहे. मी एक माझ्या घरातलं उदाहरण सांगतो. माझा मुलगा 5 वर्षाचा होता आणि आपल्या सगळ्यांच्याच घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी लहानपणी सगळ्यांनाच सांगितल्या जातात. म्हणजे त्यात फार काही वेगळं नाही आहे. आम्ही असेच सुट्टीला म्हणून हातगडला गेलो होतो. तर हातगडच्या किल्ल्यावर होता. वास्तविक हातगड हा काही छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला नाही. तेव्हा माझा मुलगा 5 वर्षाचा होता आणि तो तसा सोपा किल्ला आहे. तरा चढून तो वरती गेला आणि तिथे एक वॉचमन बसले होते किल्ल्याचं ते सगळं बघायला. धापा टाकत त्यांच्या जवळ गेला आणि म्हणला, काका महाराज कुठे आहेत? तो वॉचमनही फार गमतीशीर माणूस, मला त्याचं कौतुक वाटलं. तर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा काहीतरी वॉचमन असेल, काय म्हणजे पगारी माणूस सारा. पण या मुलाचा उत्साह बघितल्यावर त्याने विचारलं, अरे बाळा तू येणार सांगायचं नाहीस का आधी? आज सकाळी रायगडावर गेले. हेच आहे. त्या वॉचमननी माझ्या मुलासाठी इतिहास जिवंत केला. त्याला पुढे अनेक दिवस असंच वाटत होतं की महाराज गडावरती आहेत. आणि मग जेव्हा तो एखादी वाईट गोष्ट करायला धजावत नव्हता, तेव्हा तो एखादी गोष्ट करायला जायचा तेव्हा नाही, महाराज गडावर आहेत, वाईट वाटत. हा जो एक भाग आहे ना वारसा म्हणून येणारा, तो नुसता त्या दगड मातीतून येणारा नाही आहे. त्याच्यातून येणारा तो विचार आहे, त्याच्यातून येणार आहे. माझ्या मुंबई शहरामध्ये 3 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत असं मी अगदी कॉलर ताट करून सांगणं, पण त्याचा विचार मला कळलाय का? ती वर्ल्ड हेरिटेज काय आहे? ती वास्तू मला काय सांगायचा प्रयत्न करतेय? आणि म्हणून आपण नागरी वारसा आणि त्याच्याशी संबंधित पुरातत्व या विषयावरती मी आज काहीतरी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार. त्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील त्याची पुनरुक्ती होईल,
ज्या पटणार नाहीत त्या सोडून द्या, ज्या चुकीच्या असतील त्या माझ्या आहेत, ज्या बरोबर असतील त्या आमच्या गुरूंच्या आहेत. आपण सुरू. हे प्रस्तुतीकरण इंग्रजीमध्ये आहे, कारण मी ते करताना फॉन्टचा इश्यू येतो म्हणून मी इंग्लिशमध्ये करून घेतलं, कारण ते अजूनही मी तेवढा कम्फर्टेबल नाही. म्हणजे मी असं नेहमी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो की मी आर्किओलॉजिस्ट आहे, लिगली कुठली गोष्ट 100 वर्षाची झाल्याशिवाय मला समजत नाही. आपण जेव्हा नगराविषयी बोलतो तेव्हा नगर म्हणजे काय, नगराच्या अनेक व्याख्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नगर म्हणजे काय, पण इथे अनेक वयस्कर माणसंही आहेत, तरुण मुलंही आहेत. वयस्कर माणसांच्या विचारामधलं सोलापूर आणि आत्ताच्या पिढीच्या विचारामधलं सोलापूर ह्याच्यामध्ये काहीतरी तफावत आहे. हे साधारण 250 वर्षापूर्वी जेव्हा या हिराचंद नेमचंद वाचनालयाची स्थापना झाली असेल तेव्हाचं सोलापूर आणि आज 250 वर्षानंतरचं सोलापूर ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. आपण असं म्हणतो सोलापूर फार वाढलं, आमचं शहर फार वाढलं, चारी बाजूने वाढलं, पसरत चाललंय. अगदी पुण्यासारखं नाही पसरलंय, बऱ्यापैकी शिस्तबद्ध पसरलंय, पण पसरत चाललंय. त्याचं नियोजन करायला ह्याविषयी आपण सातत्याने बोलतो. म्हणजे काय होतंय तर आजूबाजूची छोटी छोटी गावं आहेत, ही सगळी नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी शहराशी जोडली जातात आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये त्या शहरामध्ये सामावून जातात. कधी काळी सोलापूरच्या अगदी वेशीवरती, शहराच्या वेशीवरती असलेली गावं एक 250 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी आज शहराचा भाग झालेली आहेत. मग तिथल्या वारशाचं काय? गावाचं शहर होतं तेव्हा माणूस सुद्धा शहरात येतो, त्याच्या गरजा बदलतात, त्याच्या शारीरिक भौतिक गरजा जशा बदलतात तशा मानसिक गरजा बदलतात, त्या कुठेतरी वारशामध्ये परिवर्तित होतात. परंतु त्याचा एक धागा कुठेतरी भूतकाळात अडकलेला असतो आणि तो म्हणतो की नाही, ती आमची गावदेवी आहे बरं, म्हणजे गावदेवीला उत्सवाला जायला पाहिजे. त्या गावाचं शहर झालं तरी तो भूतकाळात रमणारा तो जो वारशाचा एक धागा आहे तो तुम्हाला सारखी आठवण करून देत असतो की बाबा तुझं मूळ इकडे आहे, तू जा तिकडे, पण तुझा काहीतरी एक कुठला तरी भाग इथे अडकलेला आहे. आणि मग त्या ओढीने ती माणसं त्या दिवशी त्या वेळेला काही ना काही कारण काढून तिकडे जातात. मग याला आपण नागरी वारसा म्हणणार का ग्रामीण वारसा म्हणणार? कारण त्या संपूर्ण पूजा पद्धतीचं किंवा ती जत्रा असते किंवा काय जे काय असतं त्याचं स्वरूप संपूर्ण बदललेलं असतं, परंतु त्याची मुळं तेवढीच जुनी असतात. ह्या संपूर्ण नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण हे विसरून जातो की अरे हे पण कधीतरी गाव होतं आणि ह्याच्यातूनच त्या सगळ्याची सुरुवात झाली. आज आपण सिटीज आर नॉन फूड प्रोड्युसिंग सेंटर्स असं म्हणतो. शहरामध्ये अन्नधान्याचं उत्पादन होत नाही, मग ती जगतात कशी? ही आजूबाजूच्या गावांवरती जगतात. परंतु प्रत्येक शहराची सुरुवात कुठेतरी अशाच एका गावामध्ये झालेली असते आणि मग तिथे हळूहळू इंडस्ट्री येते, म्हणजे कारखाने येतात, वेगवेगळे उद्योगधंदे येतात, व्यापार उदीम येतो आणि त्या अनुषंगाने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरितांचे लोंढे यायला लागतात. त्याविषयी आपण पुढे बोलणारच आहोत. पण शहर कशाला म्हणावं ह्याचा डायरेक्ट संबंध आपल्या इंटॅक्सचं जे आता फार मोठं काम केलेलं आहे जे त्याच्याशी आहे. जिथे मॉन्युमेंटल आर्किटेक्चर आहे त्याला शहर म्हणता येतं. म्हणजे एकत्र माणसं येऊन काहीतरी कर पद्धतीने एकत्र काहीतरी पैसे गोळा करतात आणि एक
अशी काही आर्किटेक्चरल फॉर्म्स, अशी काही वारसा स्थळं निर्माण होतात त्याच्यामधनं की ज्याची मालकी एका कोणत्या तरी व्यक्तीकडे, एका कोणत्या तरी कुटुंबाकडे नसते, ती समाजाची असते आणि ती मॉन्युमेंटल असते. म्हणजे तो लँडमार्क असतो, त्या संपूर्ण काळामध्ये घडून आलेला तो लँडमार्क असतो. मग तो स्थानिक संस्थानिकांनी केलेला असू दे किंवा कोणत्या तरी कुटुंबांनी पुढाकार घेऊन समाजासाठी म्हणून केलेला असू दे, त्याचा कर्ता एक असतो, परंतु त्याची जी मालकी असते ती एन प्रकारेनं समाजाकडे आलेली असते. असं जे मॉन्युमेंटल आर्किटेक्चर आहे ते शहर आहे. आणि जेव्हा आपण असं म्हणतो ना की जाऊ दे ते 100-150 वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत, कुठे त्या जपणार, त्याला किती पैसे पडतात, त्याचं काय करायचं, आपण काय पुसून टाकतो. आपण नुसताच आपला इतिहास नाही पुसत आहोत, आपण ती भावना आहे की कोणीतरी हे घडवलंय आणि या समाजासाठी घडवलंय. त्यांना ते जे वाटत होतं ना की या समाजाप्रती मी काहीतरी देणं लागतो, हा विचार कुठेतरी पुसायचा आपण प्रयत्न करतो, ह्याचा कुठेतरी विचार व्हायला. आणि म्हणून शहरामध्ये मॉन्युमेंटल आर्किटेक्चर हे खूप जास्त महत्वाचं असतं. यातले काही महत्वाचे मुद्दे आपण घेऊ, कारण नाहीतर काय मी मास्तर आहे, एकदा बोलायला सुरुवात केली की 2 तास काही थांबत नाही. त्यामुळे तसं व्हायला नको, म्हणजे लोक कंटाळायला नको. ह्याच्या पलीकडे जाऊन एक फार गमतीशीर गोष्ट, जो शेवटचा मुद्दा मी इथे मांडला होता की आर्ट फॉर्म्स अँड आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स. शहरामधली कला गावापेक्षा वेगळी असते, शहरामधली भाषा गावापेक्षा वेगळी असते. महानोरांची कविता आणि कुसुमाग्रजांची कविता ह्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. एक शहरात रुजलेली आहे आणि एक शेताच्या मातीत रुजलेली आहे. दोन्ही उत्तम आहेत, उत्तुंग आहेत, सुंदर आहेत, पण भिन्न आहेत. आणि तो फरक इथे आपल्याला बघायला मिळतो की प्रत्येक शहराची स्वतःची एक कलेची भाषा असते. जेव्हा आपण कॉन्क्रीटचा, आता आर्किटेक्ट आहे त्यामुळे मी माफी मागतो, पण हल्ली अशी पद्धत झाली की मंदिराचा जीर्णोद्धार करायचा म्हणजे ते आईस्क्रीम कोण लावायचे त्याच्यावरती असे उलटे करून आणि की झाला मंदिराचा. अरे ती सौंदर्याची भाषा गेली कुठे. हा विचार आपण पुन्हा नव्याने जेव्हा नागरी वारशाविषयी बोलतो तेव्हा रुजवणं गरजेचं आहे. माझी मुळं कुठे आहेत. आज हे शहर उत्तुंग असलं तरी माझी मुळं कुठेतरी आहेत आणि त्यातून त्या कलेची सुरुवात झाली आहे, त्यातून त्या विचाराची सुरुवात झाली. हे आपल्याला कुठेतरी पुन्हा प्रस्थापित करायची वेळ येत्या काळात येणार आहे, त्याची तयारी आपल्याला करायला. मी यातले काही मुद्दे आधीच मांडले की बरेच स्थलांतरित आपल्याकडे येतात. म्हणजे मुंबईत तर फार मोठ्या प्रमाणावरती लेबर अँड ट्रेडर्स हेच येतात. सोलापुरात मोठ्या प्रमाणावर येत असले तरी अजूनही ती परिस्थिती नाही. कारण जेव्हा एखादा माणूस उपजीविकेसाठी म्हणून दुसऱ्या शहरात जातो तेव्हा तिथल्या स्थानिक वारशाशी त्याचा काहीही संबंध नसतो. मी एखाद्या शहरात जन्मापासून राहत असेल, माझ्या 4 पिढ्या राहत असतील तर नाही, हा वाडा आमच्या शेजारचा होता ना, तो आमच्या अमक्यांचा होता, आमचे आजोबा आणि त्यांचे आजोबा, हे संबंध असतात. जेव्हा एखादा उपजीविकेसाठी आलेला स्थलांतरित, म्हणजे त्यात काही गैर असं मी म्हणत नाही, हा विचार मांडतो, जेव्हा तिथे येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे काय विटांची लाकडाची काहीतरी एक इमारत आहे, आज ती पाडली, आज 50 लोक राहतात, उद्या 500 लोक राहू शकतील, काय गैर नाही, पाडा. त्यात हा विचार अत्यंत नैसर्गिक आहे. ह्याचं कारण ती इमारत, त्या इमारतीतली माणसं, त्या माणसांचे संबंध आणि त्यांचा समाज हा त्यांनी कधी घडताना बघितलेलाच नाही. तो स्थलांतरित आपल्या गावासाठी वेळ लागून दरवर्षी गावाला जाईल, पण आपण राहतोय हे पण कोणाचं तरी गाव आहे हे कुठेतरी विसरून जातो. विरोध स्थलांतरितांना नसतो, कारण त्यांच्याशिवाय शहरच होत नाही. विरोध
ह्या विचाराला असू शकतो. आणि हा विचार सामोपचाराने समोरासमोर बसूनच हा जो काय तिढा आहे तो सोडवता येण्यासारखा आहे. की त्यांना हाकलून द्या, आम्हाला असं ठेवा, आमचं हे आहे, ह्यात काही तथ्य नाही. कारण कुठलीही संस्कृती, विशेषतः आपल्या भारतातल्या कुठल्याही सांस्कृतिक परंपरेकडे आपण बघितलं ना तर ती हाणा मारा कापा झोडा ही संस्कृतीच नाही आहे. आपण बसूया, बोलूया, सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावं. हे जे काय मोठं काम करायचं ते एकत्र येऊया, एकत्र बसून बोलू, एकत्र खाऊ, एकत्र जेवू, एकत्र वृद्धिंगत होऊ आणि हे सगळं जे काय करायचं ते करू. हा जो विचार आहे ह्यानीच वारसा संवर्धन होऊ शकतं. आता टाईप्स ऑफ हेरिटेजमध्ये मी त्याला लेयर्स ऑफ हेरिटेज म्हणतो की काही असतात त्या जागतिक पातळीवरती असतात. म्हणजे गमतीशीर गोष्ट सांगतो मी. आता जेव्हा मला आमच्या काही टीचिंग असाइनमेंट्समध्ये युरोपियन मुलांना शिकवायला जायला लागतं, तर त्यांना शिकवताना एक फार महत्त्वाची गमतीची गोष्ट माझ्या लक्षात आहे की एखादी बिल्डिंग आहे, एखादं स्ट्रक्चर आहे, त्याला हेरिटेज बिल्डिंग केव्हा म्हणतात. ते म्हणाले काय नाही, आमच्याकडे कमिटी असते, ते सगळेजण बसतात आणि ठरवतात की ही बिल्डिंग आजपासून हेरिटेज, मग आम्ही म्हणतो ही आमची हेरिटेज. म्हटलं भारतात एवढं सोपं नसतं ते. एखादं स्थळ वारसा स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी कोणाचा वारसा, कधीपासूनचा वारसा, तो समाजाच्या कोणत्या घटकांना मान्य आहे, त्याच्यासाठी काय काय करायला लागणार आहे, त्याच्यासाठी कोणी कोणी योगदान दिलेलं आहे, ह्या सगळ्याचा विचार करायला लागतो. तेवढे दिस इज बुलशिट. म्हटलं दिस इज नॉट बुलशिट, दिस इज हेरिटेज. तुम्ही करताय ते बुलशिट. याचं कारण कोणतरी उपरा माणूस येतो, तो तज्ञ असतो आणि तो सांगतो आजपासून ही इमारत हेरिटेज. तुम्ही हो म्हणता. तुमच्या बापजात्यांनी केलेलं आहे त्याचं काय, तो वारसा नाही तुमचा. कोणती तरी कमिटी बसून असं ठरवते आजपासून ही हेरिटेज आणि मग सगळेजण म्हणतात नाही बरोबर आजपासून ही हेरिटेज. आणि ही हेरिटेज नाही का नाही. साधी गोष्ट सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले अगदी युनेस्कोनी जागतिक वारसा स्थळ म्हणून नसती मान्यता दिली तरी तो काय वारसा नव्हता का आपला. कोण मराठी माणूस असा आहे की ज्याचा रायगडावरती गेल्यानंतर अशी छाती भरून नाही येत. कोण आहे मराठी माणूस असा. हा वारसा आहे ना. एक कमिटी ठरवू शकते का की माझी छाती कुठे भरून येणार. नाही ठरवू शकत. तांत्रिक दृष्ट्या त्यांची गरज आहे नाही. तांत्रिक दृष्ट्या ती अत्यंत गरजेची आहे. का. कारण एकासारख्या 25 बिल्डिंगी असतील. आता आमच्याकडे मुंबईत आर्ट डेको त्या अशा रस्त्याच्या दुतर्फा अशा सांडलेल्या आहेत. तर सगळ्याच्या सगळ्या घ्यायच्या का. त्या आत्ता 84 इमारती आहेत वर्ल्ड हेरिटेज म्हणून. ही जर चाळणी लावली नसती तर 200-250 झाल्या असत्या. आणि त्या मुंबईभर पसरलेल्या आहेत. म्हणजे दादरला 2 ठिकाणी आहेत, मग तिकडे कल्याणला आहे, तिकडे विरारला आहे. सगळीकडचं आर्ट डेको घ्यायचं का नाही. त्याच्यासाठी तज्ज्ञांची कमिटी पाहिजे. ते तज्ज्ञ बसणार, ते ठरवणार की याचं वर्गीकरण करायला पाहिजे, यातलं कुठलं घ्यायचं कुठलं नाही हे ठरवायला पाहिजे. पण हे सगळीकडे लागू नाही होत. त्यामुळे भारतीयांची वारशाची संकल्पना आपल्याला आपल्याच लोकांना समजावून सांगायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं ते वर्ल्ड हेरिटेज आहे का नाही मग जाऊ दे, मग कशाला जायचं. अरे आपला वारसा आहे. साधी गोष्ट आहे. आज मी पंढरपूरला जाऊन आलो. ते वर्ल्ड हेरिटेज नसलं तरी जाणार, असलं तरी जाणार. घरी जाऊन माझ्या माऊलीला काय तोंड दाखवू. हा एक विचार आहे की नाही. त्याला ते वर्ल्ड हेरिटेजचं स्टेटस याची काहीच गरज नाहीये. हे आपल्याला कुठेतरी वर्ल्ड हेरिटेज झालं म्हणजे बेस्ट. बाकीचं ते काय नॅशनल आहे, ते ASI प्रोटेक्ट करतं, स्टेट आहे ते आपले डायरेक्टरेट ऑफ आर्किओलॉजी बघतंय. नाहीतर मग म्युन्सिपल कॉर्पोरेशनने एक कमिटी बसवलेली आहे, त्याच्या अंडर काम चाललंय. त्याला काय फारसं महत्व आहे. वर्ल्ड हेरिटेज असेल तर ते फार महत्वाचं आहे, ते बघायला. याच्यात ठीक आहे, परदेशी पर्यटकांना त्याचं कौतुक असावं, आपल्या स्थानिकांना त्याचं किती कौतुक असावं हे आपण त्यांना शिक्षित केलं पाहिजे असं मला वाटतं.
मी मगाशी मायग्रंट्स याविषयी बोललो. हा सोलापूरचाच रिपोर्ट आहे, 2011-12 का 14 सालचा काहीतरी रिपोर्ट आहे तो, मला वाटतं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा. त्याच्यानंतरही आले असतील रिपोर्ट. अर्बन प्लॅनिंगचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये हे त्यांनी दिलेलं स्टॅटिस्टिक्स आहे. कुठल्या राज्यातनं किती मायग्रंट्स येतात आणि कोणत्या कारणासाठी येतात. मला ना तो रिपोर्ट बघितल्यावर खरंच फार कौतुक वाटलं. याचं कारण प्लॅनिंग करताना या गोष्टीचा विचार केलेला आहे. तो नुसता तेवढाच नाही आहे, तर तो हेरिटेज आणि टुरिझम याच्यासाठी पण वापरण्यात आला आहे. म्हणजे तो रिपोर्ट वाचताना मला खरंच बरं वाटलं की या महाराष्ट्रामध्ये अशी एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, अशी माणसं आहेत की ज्या त्यांनी निवडून दिलेल्या माणसांना हे काम करायला भाग पडतात. कौतुक आहे त्याचं. सो मगाशी मी जो मुद्दा मांडत होतो की स्थलांतरित म्हणून आलेल्यांच्या संख्येवरती तुमचा नागरी वारसा कसा जपला जाणार, किती जपला जाणार हे ठरतं. आणि मला या सगळ्या स्टॅटिस्टिकल अनालिसिसमध्ये सोलापूरला कुठलीच भीती दिसत नाही. कारण वर्क एम्प्लॉयमेंट याच्या अंडर 16% मायग्रेशन आहे, विच इज अ हेल्दी मायग्रेशन. याचा संबंध पुढे मी जे काय मांडणार आहे त्याच्याशी आहे, म्हणून मी हे पुन्हा पुन्हा एम्फसाइज करतो. हे 4 मुद्दे सुद्धा मगाशी मी मायग्रंट्स यांच्याविषयी बोलताना मांडले. मी मगाशी म्हटलं की मी मास्तर आहे, त्यामुळे मी बोलतो. ते असं एवढं मुद्देसूद वगैरे आपल्याकडे शिक्षकांची ही परंपरा नाही. ते परत पाश्चात्य लोकांकडे पॉवर पॉईंट बनवायचा आणि तो मुद्दा मांडायचा, असं ते तो थोडं मागे पुढे झालेलं आहे. पण हे 4 मुद्दे मी प्रकर्षाने मांडले की जे स्थलांतरित आहेत त्यांना स्थानिक वारशाविषयी फारशी आस्था नसते. नैसर्गिक आहे, काही अनैसर्गिक नाही. त्याच्यामध्ये ओनरशिप नसते की हे माझं आहे, मी ते काम करायला आलं. म्हणजे आता मुंबईमध्ये कोकणातली माणसं बरीच आहेत. गौरी गणपतीला, दिवाळीला, शिमग्याला सगळे इमाने इतबारे कोकणात जातात. सुट्टी नाही मिळाली, दांड्या मारून जातात. अगदी त्रास झाला, नोकऱ्या सोडून गेलेली माणसं पण मला माहिती आहेत. का? गमतीशीर भाग आहे. हो, शिमग्याला का जातात माहिती आहे? विचारलं ना की का शिमगा, एवढं इथे काम चालू आहे, तू हे बघा दादा, रोज देवळात जातो आपण. शिमग्याला देव आपल्या घरी येतात. काय तोंड दाखवू? देव घरात आले, दारापाशी आले, दाराला कुलूप लावू, लाज काढतील माझी, असं सांगून जातात. पण तेच मुंबईमधल्या उत्सवांच्या वेळेला त्यांना फारसं काही घेणं देणं नसतं की नाही हे चालू आहे, चांगलं चाललंय काय उत्तर. हा जो एक भाग आहे, दॅट इज आय रिफर इट ॲज ओनरशिप. माझ्या गावामध्ये देव दारात आले, मला राहायला पाहिजे इकडे, मग मुंबईच्या घराच्या दारात देव येत नाही, येतात. हा ओनरशिपचा भाग आहे, इन्व्हॉल्वमेंटचा भाग आहे, किंवा ऍक्सेप्टन्सचा भाग आहे की हा माझा वारसा नाही, हा शहराचा आहे. आणि आयुष्यभर शहरामध्ये घातलेली माणसं अगदी शेवटी सुद्धा म्हणतात नाही बाबा ते गावच आपलं बरं, शहर नको. हे अगदी शेवट सुद्धा म्हणणारी माणसं आपण बघतो. सो एव्हरी सिटी ग्रो इन फेजेस. सोलापूरचा इतिहास आपल्याला माहितीच आहे की टप्प्याटप्प्याने पूर्वी छोटे गाव होतं, मग ती 16 गावं, मग त्याच्यानंतर हळूहळू एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट तयार झालं आणि मग त्याच्यातनं पुढे एका शहराचा जन्म झाला आणि त्याच्यामध्ये सगळी नागरी व्यवस्थापन हे सुद्धा त्याच्यामध्ये हळूहळू झालं. सो एव्हरी सिटी ग्रोज इन फेजेस आणि त्या प्रत्येक फेजच्या वेळेला एक वेगळ्या प्रकारचं मायग्रेशन होतं. वेगळीच माणसं दरवेळेला मायग्रेट होतात. ह्याचा संबंध तुमच्या सांस्कृतिक अस्तित्वाशी आहे.
जेव्हा हे भारतातली फार गमतीशीर भारतीय संस्कृतीचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मी म्हणेन की दोन समाज एकत्र आल्यानंतर सहसा ते एकमेकांना सामावून घेतात. त्यांच्यामध्ये एक संवाद प्रस्थापित, तुझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काय आहे, देवाणघेवाण चालू होते. आपण मागे एकदा मला आमचे एक ऑस्ट्रेलियन प्राध्यापक आहेत, ते मला मागे म्हणले ते सी यू पीपल हाऊ कॅन यू लिव्ह लाईक मुंबईच्या परिसरामध्ये फार मोठे आदिवासी पाडे वगैरे मोठ्या प्रमाणावर आहेत, मुंबईपासून अगदी 100 किलोमीटर बाहेर गेल्यावर हाऊ डू यू पीपल लिव्ह विथ दिस ट्रायबल्स. म्हटलं साधं उत्तर आहे दादा, आम्ही आदिवासी संपवले नाही. तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन काय केलं, तुम्ही अमेरिकेमध्ये जाऊन काय केलं, आदिवासी संपवले. आम्ही आदिवासी संस्कृतीचा आदर केला, त्या जनजातींच्या बरोबर एक संवाद साधला आणि त्याच्यात त्यांना आणि आम्हाला दोघांनाही प्रगल्भ केलं. सो हा एक भारतीय संस्कृतीचा विचार आहे जो वारशामध्ये दिसतो. दरवेळेला स्थलांतरित येतात तेव्हा तो संवाद साधला जातो. मुळातलं शहर, नवीन आलेल्यांचं शहर याचा कुठेतरी सुवर्ण मध्य निघतो आणि त्या शहराला एक नवीन व्यक्तिमत्व प्राप्त होतं. सो त्या शहराच्या प्रगतीमध्ये जितके टप्पे तितकी स्थलांतरण, जितकी स्थलांतरण तितकं त्या शहराचं सांस्कृतिक जे व्यक्तिमत्व आहे ते प्रगल्भ. हा साधा हिशोब आहे. आणि म्हणून हे आपल्याला जे वाटतं ना की अनेक राजकीय पक्ष सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करतात की हे मायग्रंट्स आहेत, आपलेच आहेत. तो पुढचा मुद्दा तोच आहे, प्रोसेस ऑफ सोशल अँड कल्चरल असिमिलेशन. सामावून घेण्याची प्रक्रिया आणि प्रगल्भ होण्याची प्रक्रिया ही त्याच्यामध्ये होते. आणि त्याच्यामधनं एक हेरिटेज आणि कल्चरल डायव्हर्सिटी येते. कुठून कुठून येणारे सांस्कृतिक काही काही छोटे छोटे एलिमेंट्स असतात ते आपल्याला मिळतात, आपले त्यांच्याकडे जातात आणि काहीतरी वेगळंच रसायन तयार होतं आणि आपल्या शहराच्या दृश्य मूर्त वारशामध्ये ते कुठेतरी हळूहळू हळूहळू झिरपायला लागतं. आणि पुढच्या पिढीला जे कळायच्या वयात येईपर्यंत ते त्यांच्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं की तो चेहराच बदलून जातो. आणि आपल्याला माहिती आहे की बदल ही एकमेव गोष्ट स्थायी आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. ही जी कॉम्प्लेक्सिटी आणि डायव्हर्सिटी आहे भारतीय संस्कृतीमधली, त्याची कारण मीमांसाच आपण या उत्तरामध्ये करू शकतो. आता जे स्टेक होल्डर्स आहेत त्यातले 3च स्टेक होल्डर्स, त्याच्याविषयी मी एक जनरल बोलणार आहे. त्यातले पहिले म्युनिसिपल कॉर्पोरेशन. इथे काही पदाधिकारी असतील तर त्यांच्या आधीच मी क्षमा मागतो, पण मी आधी हे सांगितलेलं आहे की सोलापूरला खूप चांगलं काम चालू आहे. त्यामुळे इथे क्रिटिसिझम नाही आहे, हा एक थिओरिटिकल फ्रेमवर्कचा भाग आहे की म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं काम काय आहे की पॉलिसी बनव. मग पॉलिसी कशी बनवावी तर ऑब्व्हियसली तज्ज्ञांच्या बरोबर बसून बनवावी. त्याच्यानंतर फायनान्शियल सपोर्ट तो तर द्यायलाच हवा, तो दुसरं कोण देणार. आणि तिसरं प्रमोशन. हे सगळं शासनाने करणं अपेक्षित आहे. म्हणजे नुसतंच ही इमारत 100 वर्ष जुनी आहे ही पाडायची नाही हा नियम केला, मेंटेनन्सचं काय, जतन कोण करणार, मग त्याचा मार्ग सांगा. आता मुंबईमध्ये जेव्हा 84 इमारती वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून अचानक डिक्लेअर केल्या तेव्हा प्रश्न हा आला की त्याचं संवर्धन कसं करायचं, त्याचं जतन कसं करायचं. तर तिथले जे घरमालक होते त्यांना तर अख्खीच्या अख्खी इमारत तशीच करणं शक्य होतं. आणि इमारती मुळातच फार जुन्या होत्या, ज्या शासनाच्या ताब्यात होत्या ते शासन बघत होतं काय करायचं ते. पण प्रायव्हेट ओनरशिप होती, त्यांनी काय करायचं. त्याच्यासाठी मुंबईतले काही आपण त्याच्याविषयी बोलू, तिसरे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी त्याच्यावर उत्तम सोल्युशन काढलं आणि त्याच्यातनं आता एक सस्टेनेबल मॉडेल हळूहळू डेव्हलप व्हायला लागलं.
म्हणजे सोलापुरात आज लिस्टिंग झालेलं आहे, पण कालांतराने एक असा आवाज येऊ शकतो की पण आमचं घर जुनं आहे का, आमची चूक का, होऊ शकतं. त्याच्यावरती सुद्धा मार्ग आहेत आणि ते काढण्यात आलेले आहेत यशस्वीरित्या. त्याविषयी बोलू आपण. रोल ऑफ अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स. आणि मी खाली म्युझियमचं एक कॅरिकेचर टाकते. ऍक्च्युली म्युझियममध्ये जेवढं शिकतो ना तेवढं आपण अकॅडमिक इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन शिकतो का, हा मला पडलेला प्रश्न आहे. मी एक मास्तर असून सुद्धा हा प्रश्न विचारतो. कारण द वे म्युझियम टीचर्स, त्याच्यामधलं प्रेझेंटेशन असतं, त्याच्यामधले जी एस्थेटिक्स, सौंदर्य मीमांसा असते, सौंदर्याची जी व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये, ती शाळेत, महाविद्यालयात किंवा विद्यापीठात मिळतेच असं नाही. मग आपण म्हणतो की शिवसुंदर आहे वगैरे वगैरे वगैरे, किंवा सुंदरच ईश्वर आहे वगैरे असं सगळं म्हणतो. पण ती जाण आपण आपल्या मुलांना खरंच करून देतो का? ह्याचा संबंध वारसा जतनाशी आहे. एखादी सुंदर इमारत 100 वर्षापेक्षा जुनी आहे, तिचा वापर मी कसा करतोय? किल्ल्यावरती, गड किल्ल्यावर गेल्यावर, लेण्यांमध्ये गेल्यावर मी कसा वागतोय? ह्याचं भान त्याच्यामध्ये लपलेलं आहे. आणि ही जाणीव करून देण्याचं काम अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स आहे. समाज घडवणं, समाज कला घडत असताना, कला जपत असताना तिचा आस्वाद कसा घ्यावा अशी ती जाणणारी मनं तयार करणं हे काम यांचं आहे. नाहीतर शेतजमीन तयारच नाही, नुसता पाऊस पडला, काहीच उपयोग नाही. त्यामुळे ह्यांचं काम फार मोठं आणि मोलाचं असणार आहे या सगळ्या प्रक्रियेवर. ह्याच्या व्यतिरिक्त जे काम आहे ते म्हणजे एक्सपर्ट्स. त्या विषयातले एक्सपर्ट्स तिथे येतात, तज्ज्ञ म्हणून काम करतात. मग हेरिटेज लिस्टिंगसाठी असतील, मग काही आर्किटेक्चरल फर्म्स असतात, किंवा काही प्लॅनिंग, अर्बन प्लॅनिंगचे लोक त्याच्यामध्ये असतात, आमच्यासारखे पुरातत्वज्ञ असतात, इतिहास तज्ज्ञ असतात. ह्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन देणारे कुंभार सरांसारखे लोक असतात. हा जगन्नाथाचा गाडा हे सगळेजण एकत्र ओढतात म्हणून तो पुढे जातो. सो दिस इज व्हॉट वी कॉल फॉर्मल अँड इन्फॉर्मल एज्युकेशन. आणि तिसरे स्टेक होल्डर्स जे आहोत ते पुन्हा तुम्ही आणि मी आहोत. कॉमन मॅन, आर.के. लक्ष्मण. हा भयंकर आवडायचं लहानपणी. ते सगळे त्यांचे कार्टून्स आम्ही बघायचो आणि ते ॲप्ट असायचं. हे मी मुद्दामून त्याच्यातलं सिलेक्ट करून घेतलं की त्या कॉमन मॅनच्या खांद्यावरती एक संचिताची पोटली आहे. एक आहे तो एक विशिष्ट चौकट घेऊन त्याच्यातनं सगळं बघायचा प्रयत्न करतोय. आणि तिसरा आहे तो ती सगळी वृत्तपत्र, त्याच्यातल्या बातम्या, तो जो वर्तमान आहे त्याच्यामध्ये डोकं लपवून सगळीकडे दुर्लक्ष करून पाठ करून बसलेला आहे. मला वाटतं ह्या रेषा जे बोलतात ना त्याच्या पलीकडे माझे शब्द काय बोलू शकणार नाहीत, कारण मी काही शब्दप्रभू नाही. आर.के. लक्ष्मणांनी कॉमन मॅन म्हणून जे उभं केलंय, मला वाटतं ह्याच्यामध्ये वारशाशी संबंधित जे जे काय आहे ते सगळं आलेलं आहे. सुज्ञासी सांगणे न लगे. कारण आपल्याकडे असं म्हणतात की एखादा वाक्य, एखादा शब्द वाकडा जाऊ शकतो, कारण वारसा हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, तुमच्या आमच्या. आणि आज माझ्या हातात माईक आहे, त्यामुळे मी बोलायला लागल्यानंतर मला थांबवेपर्यंत मी एखादा शब्द वाकडा बोलू शकतो. कारण आज आपल्या वारशाची परिस्थिती आपण आजूबाजूला जी बघतो त्याने आपण कुठेतरी दुःख विव्हल होतो आणि त्याच्यातनं तो क्लेश त्या शब्दातनं व्यक्त होण्याची शक्यता असते. आणि ते सगळं टाळण्यासाठी मी हे माध्यम वापरले, याबद्दल मी क्षमा मागतो. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आम्ही मुंबईचा अभ्यास केला, त्याची एक गोष्ट आहे. आता मी माझ्या प्रस्तुतीकरणाच्या उत्तरार्धात आलेलो आहे. मी आधीची सगळी जी काय नमनाला जे काय घडाभर तेल घातलं
त्याचं कारण मी जे आता आख्यान मांडणार आहे कीर्तनामधलं, ते आख्यान पूर्णपणे पोचावं, झिरपावं, याच्यासाठी ती प्रस्तावना गरजेची होती. म्हणजे तो आधीचा आपण म्हणून पूर्वरंगाचा निरूपणाचा अभंग होता. आता आपण उत्तर रंगाकडे आलेलो आहोत. मुंबईचा जन्म केव्हा झाला? आमच्या शाळेच्या पुस्तकात लिहिलं होतं की साहेब आले आणि त्यांनी मुंबई जन्माला घातली. म्हणजे आमच्या शाळेत पुस्तकात सगळीकडे तेच लिहिलं हो, की ते कोणतीतरी एक पोर्तुगीज राजकन्या होती, ती ब्रिटिश राजपुत्राबरोबर तिचं लग्न झालं आणि त्या राजाबरोबर लग्न झालं तर तिला हुंडा द्यायचा होता म्हणून ती 7 बेटं त्यांनी देऊन टाकली आणि मुंबईचा जन्म झाला. असं शहर जन्माला येत नसतं. पण वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी हे इतक्या गमतीशीर पद्धतीने मांडेपर्यंत मुंबईच्या जन्माबद्दल आपल्यालाही कधी शंका आली नसेल. पण असं खरंच होतं का हो की एक माणूस दुसऱ्या माणसाला आंधण म्हणून जमीन देतो आणि शहराचा जन्म होतो? तो सुद्धा मुंबईसारखा आहे. त्याची देशाची आर्थिक राजधानी आहे, तिची डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन बघा, GDP बघा. असं शहर असं ऍक्सिडेंटली जन्माला येतं कोणीतरी कोणाला काहीतरी लग्नात हुंडा दिला म्हणून? शक्य नाही. त्याच्यामध्ये ना मुळातच काहीतरी असायला लागतं. आमचे एक ते स्नेही आहेत वासुदेव कामाचे, त्यांच्या चित्र प्रदर्शनाला आम्ही कधीच चुकवत नाही. ह्याचं कारण ना, ते कुठलाही विषय वेगळाच मांडतात, एकदम वेगळा. त्याला आपण लार्जर दॅन लाईफ म्हणतो. तर मी एकदा असं त्यांना म्हटलं होतं की सर कसं, काय ते संस्कार आहेत, ते संस्कार असल्याशिवाय असं काहीतरी घडत नाही होतात ना. तुम्ही मेहनतीने काय करू शकता तर स्किल घेऊ शकता, पण जे संस्कार आहेत ते मेहनतीतनं मिळत नाहीत, ते वारशातनंच यावे लागतात. तसं आहे ते. कुठलंही शहर जर बसवायचं असेल, नुसती जमीन शहर नाही बसवत. तिथे नैसर्गिक साधन संपत्ती असायला लागते, तिथल्या माणसांना त्याची जाणीव असायला लागते. आणि म्हणून मी माझ्या एका पुस्तकाच्या सुरुवातीचं पहिलं मुंबईवरचं पुस्तक होतं, त्याचं पहिलं वाक्य असं होतं की मुंबईचा स्वभाव नागरी आहे, अशी सुरुवात केली होती. तर मला विचारलं म्हणजे काय? म्हटलं नाही, गावाकडे ना एक इनोसन्स असतो. पुढचं मी काही बोलत नाही. हा म्हणजे साधी गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलात आणि तुम्ही मुंबईतल्या एखाद्या वाण्याच्या दुकानामध्ये गेलात ना, जमीन आसमानाचा फरक दिसतो. अजूनही इनोसन्स आहे. म्हणजे मुंबईतल्या माणसाला ना कायम डोक्यामध्ये असं विचार, हे दुधामध्ये भेसळ तर नाही ना. गावाकडे ना शेतकरी जेव्हा दूध काढून विकतो ना, तो पापभिरू वृत्तीने दूध विकतो. नंतर तो मध्यस्थ असतो, तो त्याचा काय करतो तो विषय वेगळा. पण मी बघितलेली आधीची जी पिढी होती माझ्या वडिलांच्या ह्याच्यातली, जी गावाकडे राहत होती, की माझी मुलं दूध पितात, दुसऱ्याची पण मुलंच आहेत, नको ते असं पाप नको. हा पापभिरूपणा गावामध्ये आहे. मुंबईचा स्वभाव नागरी. अशा या मुंबईची आम्ही केस स्टडी उलगडायचा प्रयत्न केला. सो दिस इज अ फॉरेन्सिक स्टडी ऑफ मुंबई. कारण मला शेरलॉक होम्स भारी आवडतो. सो मुंबईचं लोकेशन सगळ्यांनाच माहिती आहे कुठे. मुंबई हे बेट आहे, रादर बेटांचा समूह आहे. अनेक बेट आहेत, जवळजवळ 32-33 बेटं एकत्र येऊन तो समूह बनला. आपल्याला 7च बेटं सांगितली जातात, तसं काही नाही. आणि त्यातलं सगळ्यात मोठं जे बेट आहे त्याला साष्टी म्हणतात, जे हे आहे, जे लाल कलरच्या आउटलाईन मी दाखवले त्याला साष्टी म्हणतात. कारण तिथे 66 गावाची युनिट्स होती, त्याला 67 म्हणत असत. आणि त्याच्यावरनं साष्टी हा शब्द आला असं
एक विचार इतिहासतज्ञांनी मांडलेला आहे. मुंबईत अशी 66 गावाची 2 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट मध्ययुगामध्ये होती हे आपल्याला नक्की माहिती आहे, कारण शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख होतो, साहित्यामध्ये त्याचा उल्लेख होतो. आणि त्याच्यावरनं हे साष्टी बेट म्हणून आलं असेल. जेव्हा आम्ही मुंबईचा इतिहास मांडला तेव्हा आम्ही मुळात साष्टी बेटाला हात घातला, कारण जॉग्राफिकली जर तुम्ही बघितलं तर हा भाग अगदीच छोटासा आहे, ज्याला आपण मुंबई म्हणून म्हणतो. आणि हा जो वरचा भाग आहे तो आत्ता मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये नाही आहे, तो ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये, पण तरी पण आम्ही तो आमच्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड केला. सो हा जो सगळा आयलंड आहे, तो हे जे बेट आहे त्या बेटाचा आम्ही अभ्यास केला. त्या बेटाचा अभ्यास करत असताना एक समाजशास्त्रातला एक मॉडेल आहे, त्याचा विचार आम्ही मांडला की कुठलंही शहर स्वयंभू नसतं कधी, त्यालाच एक मोठी सपोर्ट सिस्टीम लागते. आणि शहर जितकं मोठं तितकी सपोर्ट सिस्टीम मोठी, आणि हे अनेक तज्ज्ञांना माहिती आहे. मुंबईला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ऑफिशियली डिक्लेअर केलेला आहे की हा मुंबईचा भाग आणि हा मेट्रोपॉलिटन रिजनचा भाग. सो हा कोर आणि हा सपोर्ट सिस्टीमचा भाग. सो हा जो या नकाशात चौकोनी तुम्हाला दिसतोय तो साधारण तो मेट्रोपॉलिटन रिजनचा भाग आहे. सो आम्ही अभ्यास करताना मेट्रोपॉलिटन रिजनचा अभ्यास आणि त्या अनुषंगाने मुंबईचा अभ्यास असा चालू केला. कारण तुम्हाला कॉन्टेक्स्ट कळल्याशिवाय, संदर्भ कळल्याशिवाय मुंबई कळणार. हा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा ॲक्च्युअल नकाशा आहे, सो आम्ही वापरला प्रोजेक्टमध्ये. ॲक्च्युअल विलेज टू विलेज किंवा लँड सर्वे जो आम्ही केला तो 619 स्क्वेअर किलोमीटरचा केला. ते 619 स्क्वेअर किलोमीटर हे ऐकायला सोपं वाटतं, पण खूप मोठा जॉग्राफिकल एरिया आहे तो. ओके, आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागली. सो पॉप्युलेशन डेन्सिटी दिली आहे, पॉप्युलेशन दिलं आहे. So this is a huge data which we were handling and this was handled for years. त्याच्यासाठी आम्ही साष्टी बेटाचे तुकडे पाडले की या टीमने हे बघायचं, त्या टीमने ते बघायचं. एक थिओरिटिकल फ्रेमवर्क तयार करून दिलं, मेथोडॉलॉजी तयार करून दिली आणि सांगितलं की आता प्रत्येक टीमचा एक हेड असेल आणि त्या हेडनी हे सगळं काम बघायचं. ह्याची सुरुवात काय झाली हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ब्रिटिशांच्या आधी, पोर्तुगीजांच्या आधी मुंबईत काहीच नव्हतं. ते आले, त्यांनी शहर वसवलं. मग कान्हेरीला कोण राहत होतं? एलिफंटा कसं जन्माला आलं? परळची जी उत्तम शिल्प आहेत ती कोणी घडवली? जोगेश्वरीच्या लेण्या अशाच आल्या. म्हणजे ते स्थानिक लोक सांगतात देव आले आणि देवाने एका रात्री, मग तशाच बांधल्या असतील. जर तिथे माणसंच राहत नव्हती तर हे सगळं घडलं कसं? प्रागैतिहासिक माणसाची हत्यारं सापडतात, माणसं नसताना ती कशी सापडते? आणि हे सगळं असताना आम्हाला काय सांगितलं? ब्रिटिश आले आणि मुंबईचा जन्म झाला. मग हे काय? आयदर हा डेटा खोटा सिद्ध करा, नाहीतर तो जो काय शिकवताय ते काढून टाका. ह्या सगळ्या प्रश्नावरनं या प्रोजेक्टची सुरुवात झाली. आणि त्यातलं पहिलं जे पायोनियरिंग काम होतं ते मी स्वतः एकट्याने 2001 ते 2005 कान्हेरीच्या संदर्भातलं केलं. कान्हेरीला 101 लेणी आहेत असं आपल्याला सगळ्यांना माहिती होतं. त्या 5 वर्षात मी कान्हेरीच्या परिसरामध्ये 18 लेणी शोधून काढली जी माहितीच नव्हती कोणाला. जंगलामध्ये कुठे कुठे पसरलेली. 2 शिलालेख सापडले, अनेक शिल्प सापडली, स्तूपांचे अवशेष सापडले. याचा अर्थ आपल्याला माहिती असलेल्या कान्हेरी आणि पूर्वी अस्तित्वात असलेल्या कान्हेरी याच्यामध्ये जमीन आसमानाची तफावत होती. आणि त्यांनी कन्फर्म केलं या पहिल्या प्रोजेक्टनी की आपल्याला आपल्या शहराच्या इतिहासाबद्दल अत्यंत तुटपुंजी माहिती आहे. कारण कान्हेरीवरती माझा थिसिस 4था थिसिस होता.
माझ्या आधी 3 PhD थिसिस झालेले आणि ते आत्तासारखे नव्हते. म्हणजे इंटरनेटच्या जमान्यातले थिसिस नव्हते किंवा ChatGPT याच्या जमान्यातले थिसिस नव्हते. सगळ्यांची क्षमा मागून मी हे म्हणतोय, पण हे सत्य आहे. हे शोभना गोखलेंसारख्या विदुषींनी कान्हेरी इन्स्क्रिप्शन्स नावाचं पुस्तक लिहिलं, त्या राहिलं ना तिथे. प्रोफेसर वॉल्टर स्पिंक यांच्या विद्यार्थिनी आहेत मेरिल लीज म्हणून, त्यांनी थिसिस केला. तरीही या कान्हेरीच्या परिसरातल्या या सगळ्या ऐतिहासिक वारशाची कोणालाच माहिती नव्हती. मला गोखलेबाईंचं एक वाक्य आठवलं. गोखलेबाई आम्हाला शिकवायला होतं, खूप प्रेमळ, अतिशय प्रेमळ. तर मला सांगायचं, सूरज, आयुष्यात ना काही गोष्टी काही जणांची वाट पाहत थांबलेल्या असतात. तू कर का, लागेल हाती काहीतरी यश. हे जे आहे ना, हे फार महत्वाचं होतं. आणि त्याने मी पहिला प्रोजेक्ट चालू केला. त्याच्यानंतर 2006 ते 2013 आमचे विद्यार्थी म्हणून, सर तुम्ही एकटाच करता, आम्हाला शिकवत नाही. ठीक आहे, मग सोपाऱ्याला आपण काम चालू करू. सोपारा वॉज वन ऑफ द मेजर पोर्ट सिटीज. आमचं असं ठरलं की मुलांना पाठवायचं गावोगावी, सोपाराच्या परिसरात जे छोटे छोटे पाडे आहेत, गाव आहेत, ते तिथे पाठवायचं. आणि रस्त्याच्या बाजूला शेतामध्ये पडलेली जर काय अँटिक्विटी दिसली तर तिचा फॉर्म भरायचा. पहिल्या 3 वर्षामध्ये 350 फॉर्म भरले. सोपारा परिसरातल्या फिरून आमच्या मुलांनी भरले. मग पुढची मुलं म्हणाली, मग कल्याण का नाही, आम्ही कल्याण करतो. हे सोपारा करतात, मग आम्हाला कल्याण घ्या. ठीक आहे, मग त्यांना मेथोडॉलॉजी शिकवली, त्यांचं ट्रेनिंग झालं. त्यांनी 11 ते 14 मध्ये असंच 350-400चा आकडा त्या अँटिक्विटीजने घातला. काय नाही, शहरामध्ये फिरताना कुठल्या तरी पाराच्या खाली कुठली तरी मूर्ती पडलेली आहे, त्याची डॉक्युमेंट करायची. एकट्या दोघट्या मूर्तीचं महत्व आपल्याला कळत नाही. 350 म्हटल्यावर खाडकन डोळे उघडतात. गल्लोगल्ली मूर्ती आहेत, गल्लोगल्ली भग्नावशेष पडलेले आहेत. एकत्र करून बघितले की आपल्याला त्याचं महत्व समजतं. आम्ही त्यातला प्रत्येक अवशेष मॅपवरती डॉक्युमेंट केला, त्याचं मॅपिंग केलं. आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी पुढे आल्या त्या म्हणजे ते चमत्कार होता. त्याच्यानंतर UGCने आम्हाला फंडिंग दिलं, हिस्टॉरिकल जॉग्राफी अँड कल्चरल एथनोग्राफी ऑफ प्लेस नेम्स. हा अगदी प्युअर एपिग्राफिकल स्टडी आम्ही केला. मुंबई परिसरातली जी स्थळनामं आहेत आणि त्यांचे शिलालेखांमध्ये जे जे काय उल्लेख येतात त्या सगळ्याचा आम्ही हे केला, अभ्यास केला. फॉर एक्झाम्पल, एक कांदिवली नावाची जागा आहे आणि शिलालेखामध्ये, शिलाहाराच्या एका ताम्रपत्रामध्ये त्याचा उल्लेख कांदळवल्ली म्हणून होतो. सो त्या कांदळ आणि वल्ली पल्ली या सगळे आपल्याला माहिती आहेत सफिक्सेस काय असतात. सो कांदळ या शब्दाचा अर्थ, त्याचा काही संबंध हा मॅनग्रुव्हशी असू शकतो का? कारण आत्ताचं सुद्धा जे गावठाण आहे ते खाडीच्या काठावर आहे आणि अगदी माझ्या लहानपणापर्यंत तिथे मॅनग्रुव्हचं जंगल होतं, कांदळवन होतं. मग कांदळवल्ली त्याचं पुढे कांदिवली झालं हे आता आपल्याला शिलालेखामधनं समजतंय. त्याचा काही संबंध आहे का? ह्याचा आम्हाला पुढे मुंबईच्या सगळा डेटा इंटरप्रिट करताना माणसांची उपजीविका काय असेल, कुठे कोणत्या व्यवसाय करणारे लोक कुठे राहत असतील, हे सगळं काम करताना आम्हाला या बारीक सारीक गोष्टींचा उपयोग झाला. मग आम्ही 2014ला ॲक्च्युअल प्रोजेक्टला हात घातला. म्हणजे जवळजवळ 10 वर्ष आम्ही पायलट प्रोजेक्ट करत होतो, चाचपडून बघण्याचं काम. आणि मग ॲक्च्युअल प्रोजेक्टला हात घातला. मरोळ नावाचं जे मुंबईचं एक उपनगर आहे, विच इज हायली डेन्सली पॉप्युलेटेड, तिथे जर आम्हाला काही सापडलं तर मुंबईत नक्की सापडणार अशी परिस्थिती होती. कारण तिथे ज्या वेगाने इमारती बांधल्या जात होत्या, ज्या वेगाने सगळ्या गोष्टी घडत होत्या, तो वेग सगळ्यात जास्त होता. आणि म्हणून आम्ही मरोळ निवडला. मरोळ निवडल्यानंतर यू विल बी सरप्राइज टू सी, मी काही तुम्हाला फोटो दाखवीन त्याच्यातले. मरोळ परिसरामध्ये शिलाहारकालीन 5 देवळांचे अवशेष आम्हाला सापडले. त्यातल्या 2 देवळांचे प्लिंथ सापडले.
साधारण एक 11व्या ते 13व्या शतकात 10व्या ते 12व्या शतकातली ही मंदिरं असावी एकूण त्यांच्या शैलीवरनं वगैरे. आपलं हे सापडल्यावर आमच्या असं लक्षात आलं की मुंबईत गोष्टी सापडू शकतात उत्खनन नाही केलं तरी. म्हणून आम्ही मुंबई मेट्रोला अप्रोच झालो आणि मुंबई मेट्रोने आमच्या प्रोजेक्टला सपोर्ट केलं. आम्ही खोदकाम करू शकत नाही, आम्ही आर्किओलॉजिस्ट आहोत, पण मुंबईत खोदायला जागा नाही. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही खोदताय, आम्हाला बघू द्या. आणि परत हे फक्त मुंबईतच होऊ शकतं. त्यांनी नुसतंच हो नाही म्हटलं, त्यांनी आम्हाला अनुदान दिलं आणि म्हणाले तुम्हाला बघायचं ना त्याचे पैसे आम्ही देतो, पण मुंबईचा प्रोजेक्ट व्यवस्थित संपला. असं करत करत तो प्रोजेक्ट पुढे चालू झाला आणि शेवटी आम्ही या ठिकाणाहून सुरुवात केली. दिस इज कान्हेरी केव्स. कान्हेरीचा एरियल फोटो आहे हा. इथे जिओलॉजिकल हेरिटेज आहे, नॅचरल हेरिटेज, जंगल आहे, प्राणी आहेत, आर्किओलॉजिकल हेरिटेज तर भरून आहे. देवळं आहेत, लेणी आहेत, लेक आहेत, एक छोटीशी गढी पण आहे, सगळंच आहे. म्हणजे पुरातत्वज्ञाला जे जे काय पाहिजे ते सगळं इकडे आहे. सो आम्ही सुरुवात इथनं केली आणि हा प्रोजेक्ट करण्यासाठी एवढी लोक एकत्र आणली. कारण प्रोजेक्टचा खर्च खूप होता, त्याच्यासाठी लागणारे जे एक्सपर्ट्स होते ते पण खूप होते. ते एकट्या दुकट्याचं काम नव्हतं. म्हणजे साठे कॉलेजने ठरवलं असतं की नाही आपण हे करायचं, त्यात काही तथ्य नव्हतं. त्यामुळे अनेक NGOज एकत्र आल्या. संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे नॅशनल पार्क कान्हेरीच्या परिसरातलं ते एकत्र आलं. प्रधान हेरिटेज मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणून एक हेरिटेज मॅनेजमेंटची होती फर्म, त्यांना आम्ही जोडून घेतलं. मुंबई मेट्रो झालं. तरीही पैसे जेव्हा कमी पडत होते तेव्हा लोकांनी येऊन सांगितलं हे काम तुम्ही करताय ना, हे 50,000 काम थांबवायचं. आणि त्यांनी जो हुरूप आला ना त्याला तोड नव्हता. म्हणजे मी व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हटलं की मुंबईच्या माणसाला 2च काळ करतात, वर्तमान आणि भविष्य. ते माझ्या पिढीतल्या मुंबईच्या अनेक लोकांनी खोटं ठरवलं आणि त्यामुळे मुंबईचा इतिहास लिहायचा आहे ना, आम्ही क्राऊड फंडिंगला उभे राहतो, आपण क्राऊड फंडिंग करू. आणि मला वाटतं भारतातला हा क्राऊड फंडिंगवर उभा राहिलेला पहिला मोठा प्रोजेक्ट असेल. अर्थात जामखेडकर सरांच्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. त्यांचं मार्गदर्शन लागतंच, गुरुचे आशीर्वाद लागतातच आपल्याला, गायडन्स लागतं. ते आमचे मेंटॉर होते. मी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केलं आणि एक्सक्लुझिव्ह टीम होती. कुरुश दलाल, डॉक्टर कुरुश दलाल, ते स्वतः आर्किओलॉजिस्ट आहेत. आता कलिनरी अँथ्रोपॉलॉजीमध्ये ते मोठं काम करत आहेत, भरीव योगदान आहे त्यांचं. डॉक्टर अभिजित दांडेकर डेक्कन कॉलेजमध्ये एपिग्राफिक्स न्यूमिस्मॅटिक्स हे प्राध्यापक आहेत. डॉक्टर प्राची मोघे मुंबई विद्यापीठामध्ये प्राचीन भारतीय संस्कृती शिकवतात. त्या मुळात संस्कृत आणि एन्शियंट इंडियन कल्चर या दोन्ही डिग्री घेऊन पुढे टीचिंगमध्ये आलेले आहेत. श्री विनायक परब हे पत्रकार आहेत, पण त्यांनी MA आर्किओलॉजी केलेलं आहे, असे आमच्याबरोबर जोडले गेले. आणि तेजस्विनी आफळे या कन्झर्वेशन आर्किटेक्ट पण डेक्कन कॉलेजच्या MA आर्किओलॉजिस्ट आहेत. मला वाटतं आता पंढरपूरचं किंवा या मोठ्या देवळांचं काम त्या बघताय. सो या नावांना कुठेही तडजोड नव्हती की ॲट एनी कॉस्ट आपल्याला ही नावं पाहिजेत, आपण यांच्याबरोबर एकत्र काम करायचं. कारण हे शिवधनुष्य उचलायला हेच हात असू शकतात, दुसरे नाही. आणि त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं ते म्हणजे आमची मुलं. जवळजवळ 40 विद्यार्थी दिवस रात्र रस्त्यामध्ये हिंडून डॉक्युमेंटेशन करत होते. सो हा एक जनरल फ्लो चार्ट आहे की आम्ही कसे गेलो, पुढे काय केलं, मी कन्क्ल्युजनपर्यंत कसे पोचलो, हा फ्लो चार्ट आहे. त्याच्यात आता मी टेक्निकल याच्यात जात नाही. फील्ड मेथड्स आम्हाला डिझाईन करायला लागल्या. म्हणजे एक गमतीशीर उदाहरण देतो आणि पुढे जातो. आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याचशा प्राचीन मूर्तींचे अवशेष किंवा स्थापत्याचे अवशेष
हे कुठे सापडतात तर देवळामध्ये लोकांनी नेऊन ठेवलेले असतात. म्हणजे बिल्डिंगचा पाया खोदताना काहीतरी सापडलं, उचलून बाबा जाऊ देते पाप भिरू वृत्तीने देवळात नेऊन ठेवतात. काहीतरी देवाचं दिसतंय, देवळात जाऊया. सो तिथे त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं. मग आम्ही लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली की बाबा हे कुठून आलं. काहींचे मिळाले स्रोत, काहींचे नाही मिळाले, पण त्याच्यातनं एक गृहीतक आम्हाला मांडता आलं. म्हणजे आम्ही जवळजवळ 150 इंटरव्ह्यूज घेतले मरोळ भागामध्ये. तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की मरोळ भागात कुठलीही अँटिक्विटी देवळापर्यंतचा प्रवास करते त्याला 1 किलोमीटरचा पेरिफरी असते. सो इफ यू गो बियॉन्ड दॅट दे सीक सम अनदर टेम्पल. सो तुम्हाला अँटिक्विटीची क्लस्टर्स करायला याचा उपयोग होतो. जस्ट एक मेथडचं मी उदाहरण दिलं. अशा अनेक मेथड्स आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा करून डिवाइस केल्या. अनेक गोष्टी मुलांनी सुचवल्या. सर फील्डवर गेल्यावर हे दिसतं, बरोबर असू शकतं. त्याच्यात मुंबई हे फार गमतीशीर शहर आहे, जिथे मलबारील आहे, जिथे गर्भश्रीमंत लोक राहतात, अगदी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले. त्याच मुंबईमध्ये मध्यम वर्ग पण आहे, गरीब वस्ती आहे, मध्यम वर्ग वस्ती आहे. आणि त्याच मुंबईमध्ये आदिवासी पाडे सुद्धा आहेत. मुंबईच्या नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये अजूनही जवळजवळ 60 आदिवासी पाडे आहेत आणि ते त्याच संस्कृतीमध्ये आजही जगत आहेत. ह्या सगळ्याचा मेळ घालणं हे म्हणजे प्रचंड मोठं चॅलेंज होतं. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला सारखे इनपुट्स मिळत होते, आमच्या मुलांकडनं मिळत होते, आमची टीम तर भेटतच होती. तेच मी आत्ता जे सांगितलं तेच आहे की दॅट इज अ व्हरायटी ऑफ डेटा. हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे अँटिक्विटी रजिस्टरचा, तोच आम्ही वापरला. आता मी आम्हाला काय काय मिळालं याची एक झलक देणार आहे. आम्ही ट्रायल ट्रेंच घेतला. म्हणजे आपल्याला काही मिळत आहे का, इथे एक अश्मयुगीन पुरा काय साईट असू शकते म्हणून आम्ही ट्रायल ट्रेंच घेतला. तिथे आम्हाला खरोखर मायक्रोलिथ्स मिळाले. म्हणजे मुंबईच्या चौपाटीवरती मनोरीच्या जेव्हा आम्ही उत्खनन केलं, उत्खनन म्हणजे हा ट्रायल ट्रेंच होता, अगदी छोटा, म्हणजे या टेबलच्या साईजचा ट्रेंच घेतला असेल तर तुम्ही बघताय तिथे काय साईजचा होता. त्याच्यामध्ये आम्हाला अश्मयुगीन म्हणजे मायक्रोलिथ्स मिळाले. सो यू कॅन इमॅजिन इफ हायली डिस्टर्ब वर्षानुवर्ष नागरीकरणाच्या प्रक्रियेतनं गेल्यानंतर सुद्धा जर हे मिळत असेल तर 50 वर्षापूर्वी काय मिळालं असतं. आणि मग हा शिलालेख मिळाला. ह्याचा किस्सा तुम्हाला सांगायला हवा. मुंबई विद्यापीठात बहिशाला शिक्षण विभाग आहे, जिथे आमचं हे सगळं प्रोजेक्टचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम तिथे चालायचं, सगळ्या चर्चा तिथे चालायच्या. तिथे इतरही कोर्सेस चालायचे. तर तिथे गार्डनिंगचा एक कोर्स होता. सो तिथे BIRC म्हणजे BIRC आपलं ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे भारतात. तिथे काम करणारे गार्डन डिपार्टमेंटचे जे हेड होते ते काही निमित्ताने व्याख्यानामध्ये लेक्चर्स देण्यासाठी ते तिथे यायचे. आमची चर्चा ते नेहमी ऐकायचे. ते मला एक दिवस असं म्हटले, काय सुरेश काय चालू. म्हटलं सर असं असं चालू मुंबईचं. अरे आमच्या कारंजा आहे ना BIRCचा, त्याच्या मध्यभागी असं काहीतरी छान दगड ठेवलेला आहे. म्हटलं बरं, फोटो पाठवा. हो, तेही विसरून गेले, मीही विसरून गेलो. मी मग सुट्टीवर गेलो होतो आता बीचवरती, केरळच्या तिकडे होतो आमच्या सासूरवाडीला. आणि त्यांचा फोन आला डॉक्टर साळुंकेचा, सूरज जरा बघ फोटो पाठवला. मी बीचवरतीच तो व्हॉट्सअपवरती बघितला, तो हा फोटो होता. तो शिलालेख त्यांना BIRCच्या परिसरात सापडला. तो असा काढला गेलेला होता, कुठेतरी गार्डनिंग काम करताना सापडला. भग्न आहेत. आणि तो त्यांनी तसाच्या तसा उचलून कारंज्यात ठेवला. त्यामुळे लहान मुलांच्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारे अक्षर लिहिलेली असतात ना, तेवढ्या क्लिअर ही अक्षर आहे. म्हणजे आम्ही असं नेहमी म्हणतो की 2 कॅटेगरीचे शिलालेख असतात. एक मिराशी सर किंवा रित्ती सर किंवा कुंभार सर वाचू शकतात, आणि दुसरे आमच्या कॅटेगरीचे असतात ज्याच्यामध्ये मेनली अशोकाचे शिलालेख पडतात, जे असे साईनबोर्ड टाईप असतात, जे भयंकर कॉम्प्लिकेटेड असतात ते लोक. हा शिलालेख इतका साधा, मी तिथे बसल्या बसल्या लिहून काढला
आणि त्याच्यामध्ये मुंबईच्या अनेक गावांचे रेफरन्सेस दिलेले होते. म्हणजे अमुक हेडक्वार्टरच्या अंडर अमुक अमुक गावं येतात, मग तिथे अमुक आता तिथला तो जो कोण एक देसला म्हणून आहे, एक ऑफिसर आहे, त्याचं नाव काय आहे वगैरे, ह्या सगळ्या डिटेल्स आम्हाला त्याच्यामध्ये मिळाल्या. आणि मग एक वेगळं चक्र त्याचं सुरू झालं. हे शिलालेख रिक्षा स्टँडचे मार्कर म्हणून वापरत होते लोक. ते होतं. हे पुन्हा मायक्रोलिथ्स आम्हाला सापडली तुळशी लेकच्या परिसरामध्ये. अशा प्रकारच्या अँटिक्विटीज आम्हाला मिळतात. कुठेतरी झाडाच्या खोडामध्ये गेलेल्या, पारावर ठेवलेल्या, ह्या आपल्याला आपल्या शहरात पण पाहायला मिळतात. असं नाही की आपल्याला दिसत नाही, पण एकटी दुकटी अँटिक्विटी म्हणून आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. गोरेगावला एक राम मंदिर आहे. हे आता तिथे राम मंदिर नावाचं रेल्वे स्टेशन पण आलं. ते ज्या राम मंदिरावरनं आलं त्या राम मंदिराच्या परिसरात आम्हाला हे सगळं मिळालं. असंच पडलेलं. जुहू म्हणजे इस्कॉनचं देऊळ आहे तिकडे, मोठं बीच आहे मुंबईमधला प्रसिद्ध. आणि विशेष ते अमिताभ बच्चनचा बंगला आहे. हे सगळेजण राहतात त्या परिसरात हे मिळालं आम्हाला. मरोळचा केस स्टडी मी जो म्हटला ना मगाशी, जो पायलट प्रोजेक्ट केला, सो हे जे येलो मार्कर्स तुम्हाला दिसत आहेत ते क्लस्टर्स आहेत जिथे आम्हाला क्वांटिटीमध्ये अँटिक्विटीज मिळाल्या. क्वांटिटी म्हणजे कशा, आय विल कम टू दॅट. गंमत अशी आहे की जी मुंबई ब्रिटिशांनी बसवली हे आम्हाला सांगितलं गेलं, त्याच पोर्तुगीजांनी हा डेटा त्यांच्या कागदपत्रामध्ये जपून ठेवलेला आहे की मरोळ परिसरातल्या कोणत्या गावात किती साली किती लोकांना कन्वर्ट केलं. इंटरेस्टिंगली इनफ या प्रत्येक गावामध्ये आम्हाला 5 देवळं सापडली, म्हणजे एक देऊळ सापडलं. मरोळ परिसराची 5 देवळं मी तुम्हाला म्हटली ना, ती ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक एक देऊळ आम्हाला सापडलं. जे डिलॅपिलेटेड होते, जे भग्नावशेष होते त्याचे आम्हाला सापडलेले. आणि मग आम्ही पोर्तुगीज डॉक्युमेंट्स आणि आर्किओलॉजिकल एव्हिडन्स टॅली करायला सुरुवात केली. महिषासूर मर्दिनीची डिफेस केलेली ती मूर्ती आहे. गजलक्ष्मीची खूप सुंदर ही मूर्ती आहे. महाकालीच्या ज्या लेण्या आहेत त्याच्या मागच्या बाजूला एक मोठा स्लम एरिया आहे, त्याच्यामध्ये ही अशी शेंदूर लावून तिथे होती. हा स्तूप आहे, त्याचे 2 भाग आहेत. ती शिवलिंग आहे आणि हे असंच बाजूला पडलेलं आहे. हा डोअर फ्रेमचा भाग आहे, द्वारपाल आहे. तो आमचा एक विद्यार्थी तिथे बसून साईज समजण्यासाठी, तर कमला माता म्हणून त्याची पूजा होते. हे असे गठ्ठ्या गठ्ठ्यानी अँटिक्विटीज मिळाल्या. हा 1311चा शिलालेख आहे, इसवी सन 1311. त्याच्यावरती डेट आहे. रोज त्याच्यावरती तेलबिल, शनी महाराज आहेत ते, त्यामुळे तेलबिल घालतात लोक, त्याला पूजा करतात. हे पिलर ब्रॅकेट्स आहेत. हे एका आदिवासी पाड्याच्या जवळ आम्हाला हे सगळं मिळालं, जिथे यू कॅन ॲक्च्युअली सी दिस पिलर ब्रॅकेट. मरोळ पोलीस कॅम्प म्हणून एक एरिया आहे जिथे देऊळ होतंय, तर त्यांना ते रिनोव्हेट करायचं होतं. कुठलं तरी छोटं देऊळ होतं, ते रिनोव्हेट करायचं होतं. तर त्यांनी तिथे 85-84 साली काहीतरी पाया खोदायला घेतला आणि त्यांना हे सगळं मिळालं. ते अजूनही तिथे तसंच्या तसं प्रिझर्व आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच्यावरती मेसन्स मार्क आहेत. मेसन्स मार्क म्हणजे ज्या लोकांनी हे घडवलं ते जे त्या ज्या श्रेणी असतील, ते त्यांचे जे समूह असतील, त्यांचं प्रत्येकाचे काहीतरी खुणा असतात ठरलेल्या, त्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि देन वी कुड ॲक्च्युअली टॅली दोज विथ अदर साईट्स की कॉमन कोणते कोणते आहेत. हे गायवासरू आहेत. हा पण पिलर ब्रॅकेट आहे, पण तो आता गणपती बाप्पा म्हणून
त्याची पूजा करतात लोक. आणि हा जिथे सापडला, म्हणजे आता ज्या देवळात आहे तिथून साधारण एक 50 मीटरवरती आम्हाला तो प्लिंथ सापडला देवळाचा. हा महाकालीचा स्तूप, ज्याच्यावरनं महाकालीला महाकाली नाव पडलं, महाकाली केव्ज आहे. तर तो असा वर्ण कुठून तरी घडत खालती जाऊन पडलेला होता त्या झोपडपट्टीमध्ये पूर्ण. ते एका देवळात तसं बांधून त्याचं हे केलेलं होतं. सो व्हॉट आर द रिझल्ट्स? आम्हाला 18 नवीन केव्ज मिळाल्या मुंबईमध्ये, 5 किल्ले मिळाले. तर किल्ले ही काही मिळणारी गोष्ट नाही, ती माहिती असते लोकांना, पण ते तरी डॉक्युमेंटेड नव्हते, कोणाला माहिती नव्हते. झाडीमध्ये मिळाले. 13 मुंबई परिसरामध्ये 13 मिडिवल मंदिरांचे अवशेष मिळाले. साधारण 150 हेरिटेज स्ट्रक्चर्स विच वी कुड लिस्ट. 17 मायक्रोलिथ्स प्रीहिस्टॉरिक साईट्स मिळाल्या. मुंबईत 500च्या वर अँटिक्विटीज आम्ही फॉर्म भरले. ॲक्च्युअली 11 नवीन डिस्कवरीज होत्या इन्स्क्रिप्शन्सच्या, 11 नवीन शिलालेख मिळाले. 3 आर्किओलॉजिकल माउंड्स मिळाले जे हायली डिस्टर्ब होते, म्हणजे ते एक्सप्लोरेशन करणं शक्य नव्हतं, पण ते माउंड होते. आणि ओरल ट्रॅडिशन्स ज्या डॉक्युमेंट केल्या त्याच्यामधनं अनेक आदिवासींच्या मायग्रेशन्सचा डेटा आमच्या समोर आला. याचं कन्क्ल्युजन आम्ही काय काढलं तर देर आर 5 phases इन द डेव्हलपमेंट ऑफ मुंबई. पहिली फेज मौर्य सातवाहन काळात होती, दुसरी फेज वाकाटक त्रैकुटक काळात होती, तिसरी फेज राष्ट्रकूट शिलाहार काळात होती, चौथी पोर्तुगीज आणि 5वी ब्रिटिश. हाऊ डिड वी आयडेंटिफाय दिस फेजेस? त्याच्यामध्ये आर्किटेक्चरल स्टाईल हा मूळ मार्कर होता, सेटलमेंट पॅटर्न हा दुसरा मार्कर होता, चेंज इन करन्सी हा तिसरा, कारण नाणी सापडली, चेंज इन करन्सी हा तिसरा मार्कर होता. त्याच्यानंतर भाषेमधला आणि लिपीमधला बदल. मगाशी आपण म्हटलं ना की आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स बदलत जातात. भाषा, लिपी, कला या सगळ्या आपल्या एक्सप्रेशन्स आहेत त्या बदलत जातात. सो दॅट वॉज अ मार्कर. आणि चेंज इन दी ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टम याचे साहित्यामध्ये आम्हाला पुरावा मिळाला. आम्ही तिथे थांबलो नाही, आम्ही ही सगळी पब्लिकेशन्स आणली. त्यातलं हे आहे, हे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने केलेलं आहे, मल्टिप्लिसिटीज. हे युनेस्कोचं आमचं आहे मुंबईचं. हे वारसा मुंबईचं म्हणून मी लोकमतमध्ये 2 वर्ष लेखमाला लिहिली या सगळ्या प्रोजेक्टच्या संदर्भात. मुंबई विद्यापीठाने अपरांत पब्लिकेशन त्यांनी ते पुस्तक काढलं. सो जे क्राऊड फंडिंग होतं, जे फंडिंग होतं ते पुन्हा आपण काय करतो हे त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं प्रकाशित केलं. आणि खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही सगळ्यांनीच सोशल मीडियावरती किंवा एकूण कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारची व्याख्यानं दिली की आम्ही नक्की काय करतोय आणि तुम्ही दिलेले पैसे आम्ही कसे वापरतोय याच्यासाठी. तर ते 5 वर्ष आमची अख्खी टीम, आमचे विद्यार्थीसुद्धा जाऊन ही व्याख्यानं देत होते. फ्युचर प्लॅन, कुठलाही प्रोजेक्ट संपवायचा असेल तर त्याला फ्युचर प्लॅन लागतो. सो त्याच्यासाठी आमचे कोलॅबरेटर्स ठरलेले आहेत, त्यांच्याशी बोलणी झालेली आहे. सो हा आमचा फ्युचर प्लॅन आहे. त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की प्रत्येक शहराला त्याचं एक म्युझियम असायला. त्या म्युझियमनी ना त्या शहराचा इतिहासच सांगता कामा नये, त्याचा वारसा सांगायला हवा. मी मगाशी म्हटलं तसं इथे काय होतं हे तर तुम्ही दाखवू शकता, ते का होतं याविषयी पण आता थोडंसं बोलायला हवं. नाहीतर पुढच्या पिढीला ना दाखवायला काहीच शिल्लक राहणार नाही. धन्यवाद. मला वाटतं मी खूपच जास्त वेळ बोललेलो आहे. थँक्यू. तुम्ही खूप शांतपणे
ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. औपचारिक आभार प्रदर्शन इम्पॅक्टच्या सहसमन्वयिका आर्किटेक्ट श्वेता बोठराळे मॅडम. आज ह्या व्याख्यानमालेचं पहिलं जे लेक्चर सरांनी दिली ते एक मला वाटतं एक हे दिलं म्हणजे एक बार दिलं आणि ते खूप हाय आहे. आणि ह्या जे काय सरांनी प्रेझेंटेशन दिली इथे बरेच जण ह्या फील्डशी संबंधित बरेच फेसेस दिसत आहेत मला आणि सगळ्यांची काही ना काही सिमिलर हे असे असणार म्हणजे एक्सपिरियन्सेस असणार पण सगळ्यांनाही काही वाटं पण मिळालेले असणार जे ह्या अशा डायलॉग्समधनं होणं अपेक्षित आहे. तर थँक्यू व्हेरी मच सर फॉर अ व्हेरी वंडरफुल प्रेझेंटेशन अँड इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण आम्ही पण लिस्टिंग डॉक्युमेंटेशन करत असताना एक अगदी वेगळी कोट करेन मी. शांताराम म्हणून एक फ्युजिटिव्हली लिहिलेलं पुस्तकामध्ये मी हे नेहमी मला हे शब्द आठवत असतात की इन इंडिया वी वॉक डाऊन 1000 years ऑफ हिस्ट्री अँड वी आर व्हेरी कम्फर्टेबल विथ इट. तर हे आपण अर्बन असो किंवा रुरल असो हे कंटिन्युअसली आपल्याला जाणवत असतो आणि ते जाणवलं नाही तर आम्हाला ती जागाच वाटत नाही. तर हे कुठेतरी यू हॅव पुट इट डाऊन इन स्लाइड्स अँड वर्ड्स अँड इन अ व्हेरी वंडरफुल स्टडी. We hope our listing documentation will also grow into such a something which will bring back or give back something to the city. We are very thankful to the management of Hirachand Nemchand Vachanalay, President Dr. Shrikant Yelgaonkar sir, ऑफिस बेअरर्स नभा काकडे, श्रीकांत कामतकर सर, दत्ता गायकवाड सर आणि मोहन सोनी सर जे आपल्यासोबत आज एवढा वेळ बसून हे सगळं प्रेझेंटेशन बघत होते. मोरे सर आणि आधी अजून जे काय सपोर्टिंग स्टाफ मला मदत केले त्यांचंही आभार. कुंभार सरांचे चिरंजीव जे आमच्याबरोबर एवढा वेळ होते तर त्यांचंही आभार की त्यांनी वेळ काढून हे प्रेझेंटेशनसाठी इथे प्रेझेंट होते. धनेश लिगाडे सर आणि डॉक्टर धनेश लिगाडे आणि प्रोफेसर विनायक सदाफुलेंनी खूप एफर्ट्स घेतले या कार्यक्रमाचं मेसेजेस सगळ्यांना पाठवण्यासाठी. आणि वैभव कुलकर्णी आणि कृपा कुलकर्णींनी सोशल मीडियासाठी आम्हाला मदत केली. आणि बऱ्याच जर्नलिस्ट बोथ प्रिंट मीडिया आणि व्हिज्युअल मीडियाचे येऊन ह्या इव्हेंटचं कव्हरेज केलं आणि उद्या नक्कीच ते आपल्या शहरवासियांपर्यंत पोहोचवतील ह्याची आम्हाला खात्री आहे. त्यांचंही धन्यवाद. आणि आज एवढा वेळ तुम्ही इथे हे एवढं छान जे प्रेझेंटेशन झालं ते न चुकता येऊन ऐकलं आणि ह्या इव्हेंटला तुम्ही हाजरी लावली सगळ्यांना धन्यवाद. आणि हे कार्यक्रम संपलं म्हणून मी जाहीर करते.